सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ द्वारे MA इतिहास भाग 1 सत्र 1 साठी 2025-26 मध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या करिता अर्ली इंडिया फ्रॉम बिगिनिंग टू थर्ड सेंचुरी BC हा जो आपला प्राचीन भारत आरंभापासून तिसऱ्या शतकापर्यंतचा इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापर्यंतचा हा जो पेपर आहे त्याच्या संपर्क सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या संपर्क सत्रामध्ये आपण सुरुवातीला हा जो अभ्यासक्रम आहे त्याचं अभ्यासक्रम आहे त्याचं सिलेबस आपण बघणार आहोत, त्याची उद्दिष्ट आपण समजून घेऊ आणि त्याच्यामधून नेमकी कोणती कोणती महत्वाचे मुद्दे आहेत हे आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे संपर्क सत्राचं साधारण स्वरूप आहे. तुम्हाला काही शंका असतील तर एकतरी मध्ये तुम्ही हँड रेज करून विचारू शकता किंवा प्रत्येक युनिट संपल्यानंतर मी तुम्हाला विचारेन त्यावेळी देखील तुम्ही विचारू शकता. हा, तर आपण आपल्या संपर्क सत्राला सुरुवात करूया. हा, श्रद्धा चांदोरकर बोला, तुमची काही शंका आहे? ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. अर्ली इंडिया फ्रॉम बिगिनिंग टू थर्ड सेंचुरी BC. अर्ली इंडिया आपण आतापर्यंत प्राचीन भारत वगैरे असं म्हणत होतो, त्याला अर्ली इंडिया म्हणजे आरंभिक भारत. म्हणजे एकदम ज्यावेळी मनुष्याची वस्ती भारतामध्ये आपला जो हा सगळा भारत आपण त्याला भारतीय उपमहाद्वीप असं म्हणतो, इंडियन पेनिन्सुला इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं, किंवा हे जे साऊथ एशिया असं त्याला आपण म्हणतो. तर या सगळ्या प्रदेशामध्ये मानवाची वस्ती ज्यावेळी होते त्यावेळेपासूनचा साधारण इतिहास जो आहे तो आपल्याला याच्यातून बघायचा आहे आणि तो कुठंपर्यंत पाहायचा आहे तर थर्ड सेंचुरी BC. थर्ड सेंचुरी BC म्हणजे इसवी सन पूर्व तिसरं शतक. बिफोर BC म्हणजे बिफोर क्राइस्ट या अर्थानं असतं. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय आपण शिकणार आहोत हे या कोर्सच्या उद्दिष्टातनं स्पष्ट होतं, तर ते आपण पाहूया. कोर्स आउटकम्स जे आहेत त्यामध्ये दिलेलं आहे की हा जो कोर्स आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स द स्टुडंट्स विल बी एबल टू, म्हणजे हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नेमकं काय कौशल्य प्राप्त होतील हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर पहिलं आहे अंडरस्टँड द ट्रान्झिशन फ्रॉम हंटिंग टू सिव्हिलायझेशन, म्हणजे शिकारपासून संस्कृती स्थापित होण्यापर्यंतचा हा जो सगळा त्याला आपण ट्रान्झिशनला आपण मराठी शब्द बदल हा एक शब्द वापरू शकतो किंवा स्थित्यंतर आपण त्याला म्हणू शकतो. तर एकदम शिकार आणि अन्न संग्रह करणाऱ्या समूह असं मानवी समूहाचा ज्या विभाग होता त्याच्यापासून ते एक संस्कृती म्हणून त्याचा विकास होण्यापर्यंतचा जो स्थित्यंतर आहे, जो बदल आहे, तो आपण याच्यातून समजून घेणार आहोत. एक्सप्लेन द ट्रान्झिशन इन वैदिक कल्चर. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा जो आहे की आपण याच्यात आणखी काय शिकणार आहोत की वैदिक संस्कृती जी होती ते विदिन वैदिक संस्कृती जे काही स्थित्यंतर झालं, बदल झाले, ते देखील आपल्याला लक्षात येतील. आपण ते एक्सप्लेन करू शकतो, आपलं ते कौशल्य की आपल्याला ते बदल सांगता येतील. तिसरा मुद्दा आहे क्लॅरिफाय द कॉजेस फॉर द फर्स्ट अँड सेकंड अर्बनायझेशन. म्हणजे भारतामध्ये हा जो काळ आपण अभ्यासणार आहोत आरंभापासून ते तिसऱ्या शतकाच्या इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापर्यंत या काळात भारतामध्ये 2 वेळा नागरीकरणाची प्रक्रिया घडून आली. नागरीकरण म्हणजे काय? नगर शहर यांचा विकास होणं, त्यांची वाढ होणं, याला आपण नागरीकरण असं म्हणतो.
तर हे जे नागरीकरण आहे, पहिलं नागरीकरण आणि दुसरं नागरीकरण असं या काळामध्ये दोन नागरीकरणांची प्रक्रिया घडलेली होते. तर ते पहिलं नेमकं प्रोसेस काय ते समजून घेऊ, नागरीकरण म्हणजे काय आणि त्याची कारण आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर आहे अकाउंट फॉर द राईज ऑफ हेट्रोडॉक्स रिलिजन्स. हा म्हणजे पारंपरिक धर्म जो असतो, हा त्याच्यापेक्षा वेगळे जे धर्म निर्माण होतात, हा किंवा त्याला असं म्हणतो की अं, प्रस्थापित धर्म जे असतात त्याच्यापेक्षा जे वेगळे धर्म असतात, हा पंथ असतात, त्याला हेट्रोडॉक्स असं म्हटलं जातं. हं? तर असे जे हेट्रोडॉक्स धर्म आहेत, त्यांचा उदय जो आहे तो या काळामध्ये घडून आला. मुख्यतः इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये घडून आला, ज्यावेळी भारतामध्ये जैन, बौद्ध, आजीवन असे आणि लोकायत वगैरे असे अनेक प्रकारचे विचारधारा असतील, पंथ असतील, ते धर्म असतील, ते उदयाला आलेले होते. तर त्या काळाचा आपण ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याला याच्यातून समजून घ्यायची. हा म्हणजे हे हेटेरोडॉक्स म्हणजे जे प्रस्थापित धर्म आहे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका मांडणारे विचार विचार मांडणारे धर्म, किंवा पंथ. पाचवा जो आहे तो आहे डिस्क्राईब द राईज अँड ग्रोथ ऑफ मौर्यन एम्पायर. म्हणजे मौर्य साम्राज्य याचा उदय आणि वाढ याच्या संदर्भातली आपण माहिती याच्यामधून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे कोर्सचे आउटकम्स आहेत. आता आपण पहिल्या घटकाकडे वळूया. पहिला घटक आहे तो आहे फ्रॉम हंटिंग टू सिव्हिलायझेशन. म्हणजे काय, तर अन्न संग्रह किंवा शिकारीपासून संस्कृतीपर्यंत असा हा आपल्याला पिरियडचा, या काळाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मानवाची वस्ती ज्यावेळी पहिल्यांदा या काळामध्ये इथं निर्माण झाली, त्यावेळी मानव हा शिकार करून, अन्न संग्रह करून जगत होता. आणि ही जी सगळी त्याची स्थिती होती त्याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. तो बदल पहिल्यांदा अश्मयुगीन काळात झाला आणि नंतर नंतर पुढं जसं जसं अश्मयुग, त्याच्यामध्ये पण पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, आणि त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये आपण नंतर बघतो की तो ताम्रपाषाण युग असतो, आणि मग नंतर ज्याला आयर्न एज म्हणतात, लोहयुग वगैरे, अशा अनेक टप्प्यातून मानवी समाज जो आहे तो विकसित होत गेलेला आहे. तर या घटकातून हा जो पहिला घटक आहे त्याच्यामध्ये आपण या काळाचा अभ्यास करणार आहोत. दुसरा याचा एक महत्वाचा याला जे आपण हा जो काळ आहे, जे पहिले दोन घटक आहेत, या घटकातले पहिले दोन उपघटक आहेत. या काळामध्ये लेखन कौशल्य जे आहे ते मानवाला अवगत नव्हतं. तर त्याला आपण म्हणतो की प्री हिस्ट्री असं त्याला म्हणतो. म्हणजे त्याला प्राक इतिहास असं म्हणतो. म्हणजे इतिहास काळ काय असतो, ज्याला लिखित साधनं उपलब्ध असतात त्याला इतिहास काळ असं म्हणलं जातं पारंपरिक व्याख्येत, आणि जे नसतात त्याला त्याच्या आधीचा काळ असं म्हटलं, प्रागैतिहासिक काळ असं त्याला म्हटलं जातं. आणि ज्या काळामध्ये लिखित साधनं उपलब्ध आहेत पण ते आपल्याला वाचता येत नाही, त्याचा अर्थ लागत नाही, असा काळ जो असतो त्याला प्रोटो हिस्ट्री असं म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ हडप्पा संस्कृतीचे जे लिहिलं गेलं पण आपल्याला ते वाचता येत नाही, तर असं एक मांडणी असते. तर पहिला जो उपघटक आहे याच्यातला हंटर्स अँड गॅदरर्स, त्याच्यामध्ये आपल्याला पॅलोलिथिक आणि मेसोलिथिक, त्याला आपण पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग जो आहे त्याच्या संदर्भात माहिती आपल्याला आता घ्यायची आहे. मानव ज्यावेळी वस्ती करून राहायला त्यांनी सुरुवात केली भारतामध्ये, तर त्याचे काही अवशेष जे आहेत ते आपल्याला
भारतात विविध ठिकाणी प्राप्त होतात. तर त्यामध्ये मुख्यतः जी हत्यारं आहेत ती आपल्याला मिळतात. काही ठिकाणी त्यांनी वस्ती करून राहिलेले होते, या समूहाने लोकांनी राहिले होते. तर तिथल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अं, पाहायला मिळतात. आता याला काय म्हणतो आपण? पॅलोलिथिक हा काळ जो आहे तो, त्याला आपण साधारण पॅलोलिथिक म्हणजे पुराश्मयुग असं म्हणतो आणि मेसोलिथिक म्हणजे मध्य अश्मयुग असं म्हणतो. हा, आता याच्यामध्ये मानव काय नेमकं त्याची स्थिती होती, तर तो एक प्रकारचं भटकं जीवन त्या काळामध्ये जगत होता. तो अन्न संग्रह करायचा, काही प्रमाणात शिकार करायचे, कारण शस्त्र अजून त्याची तितकी अं, परिष्कृत नव्हती. तर त्या काळामध्ये माणसाने ओबड-दोबड आकाराची का होईना दगडांची हत्यारं जी आहेत ती बनवायला सुरुवात केली. साधारण त्यामध्ये काय होतं की हस्तकुठार जे असते, म्हणजे हातात कुऱ्हाड असते की नाही, जसं कुऱ्हाडीचा पाता असतो, हं, तर त्या पद्धतीने दगडाचा आकार करून हातामधून वापरता येईल अशी कुऱ्हाडीसारखं वापरता येईल उकरण्यासाठी, अशा पद्धतीने, किंवा मारण्यासाठी, किंवा हाडांवरचं मांस बाजूला काढण्यासाठी, अशा पद्धतीचे हत्यार जे आहेत ती माणसानं बनवायला सुरुवात केलेली होती. आणि किंवा काही खरडून काढण्यासाठी जे चाकू सारखा वापरतो की नाही आपण खरडून काढण्यासाठी, त्या पद्धतीचे दगडांना आकार देऊन देखील वापरायला माणसानं सुरुवात केलेली होती. त्यानंतर दुसरं या काळातलं महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे माणसाला यावेळी आगीचा शोध लागलेला होता. आग कशी वापरायची त्याचा शोध माणसाला लागलेला होता. आणि आगीमुळं अनेक महत्वाच्या गोष्टी घडून आल्या, जेणेकरून आगीच्या शोधामुळे मानवाला इतर प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करता आलं. थंडीमध्ये ऊब आगीमुळे प्राप्त व्हायची. रात्रीच्या अंधारात उजेड मिळाल्यामुळं प्राण्यापासून संरक्षण, किंवा कोण प्राणी वगैरे ते त्याच्याकडे त्याचं लक्ष ठेवता येत होतं. आणि मुख्य म्हणजे अन्न भाजण्यासाठी याचा उपयोग करता येत होता. म्हणजे कच्चे मांस जे असायचं ते भाजून, किंवा काही कंदमुळं देखील हे भाजून त्याला खाता येत होती. त्यामुळं आगीचा शोध हा एक मोठा टप्पा मानवी जीवनामध्ये ठरलेला होता. पुढचा जो काळ आला तो होता युगाचा काळ. मध्याश्मयुगाचं काय होतं, तर मध्याश्मयुगाचं वैशिष्ट्य काय, तर इथं दगडी हत्यारांची संख्या, म्हणजे हे जे टूल्स जे आहेत ते छोट्या आकाराची झाली. म्हणजे थोडं माणसाला स्किल डेव्हलप झालं, त्याचं हत्यार बनवण्याचं स्किल थोडं विकसित झालं. त्यामुळं छोट्या आकाराची आणि धारदार असलेली शस्त्र जी आहेत, थोडं चांगला धार असलेली शस्त्र जी आहेत ती माणसानं या काळात बनवायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळं त्याची ज्या शक्यता होत्या, शिकारीच्या शक्यता होत्या, त्या आपल्याला वाढलेल्या दिसतात. त्याच्यामध्ये वैविध्य आलेलं दिसतं. म्हणजे माणसानं या काळामध्ये शिकार तर केलीच. शिकार करताना ती शिकार करणं ही हत्यारं चांगली विकसित झाल्यामुळं शिकार करणं, शिकारीपासून मांस कमवणं, म्हणजे काढणं, त्याच्यासोबतच अं, मासेमारी करणं, मासेमारीसाठी हत्यार निर्माण करणं, कारण खूप मोठी दगड वगैरे घेऊन मासेमारी करता येते. त्यासाठी समजा भाला बनवायचा असेल तर त्याचं जे भाल्याला म्हणजे पुढचा भाग लावायला लागेल टोकदार, तो छोटा असायला हवा पाहिजे. ते सगळे स्किल्स जे आहेत या मध्याश्म युगातल्या माणसांकडे विकसित झाले. आणि त्यातून मग शिकारी सोबत मासेमारी, तसंच जे सुरुवातीच्या काळात माणसानं अं, प्राण्यांना पाळीव प्राणी
म्हणजे प्राण्यांना पाळायला सुरुवात केली. डोमेस्टिकेशन असं त्याला म्हणतात. हा, तर ते त्यांनी या काळामध्ये सुरू केलं. यामध्ये पहिलं जे झालं, पाळीव प्राणी जो माणसाला प्राप्त झाला तो कुत्रा होता. तर कुत्रा हा, असं ते म्हणलं जातं की माणूस ज्यावेळी म्हणजे हे आगीच्या शेजारी बसायचे, त्यावेळी राहिलेलं अन्न किंवा बोन्स हे टाकायचे आणि ते खाण्यासाठी ही कुत्री तिथं यायची आणि त्यातून कुत्र्यांचं अं, पाळीव प्राण्यामध्ये माणसानं रूपांतर झालं. माणूस आणि कुत्रा यांचा अशा पद्धतीनं संबंध आलेला होता. तर हे देखील साधारणपणे मध्य पाषाणयुगाच्या काळामध्ये घडलेलं आपल्याला दिसतं. आणि तिसरी एक गोष्ट माणसाने याच्यामध्ये केली मध्य पाषाणयुगामध्ये, ती म्हणजे चित्र काढणं. गुहेमध्ये वगैरे माणसाचा वास राहण्याचा अधिवास असायचा. तिथे गुहेमध्ये ते राहायचे किंवा डोंगरांच्या ज्या कपारी असायच्या, हा म्हणजे जिथं दगड आणि दरड आहे किंवा असं थोडा आधार झालेला असतो, हा छतासारखं झालेलं असतं, अशा ठिकाणी माणूस राहायचा. आणि मग तिथं आपल्याला असं दिसतं की तिथं त्यांनी दगडावर चित्र काढलेली आपल्याला दिसतात. चित्रामध्ये काय की आपल्याला काही त्याच्या स्मृती असतील, आठवणी असतील, तर ते माणूस त्या चित्रांच्या रूपामध्ये गुहेत काढायचा किंवा शिकारीचे प्रसंग असतील तर ते काढायचे. काही त्याला दिसलेले प्राणी असतील तर ते प्राण्यांची चित्र माणसानं काढलेली आपल्याला दिसतात. आणि अशी अनेक चित्र जी आहेत ती भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ भीमबेटका नावाचं जे ठिकाण आहे तिथं आपल्याला अशी चित्र पाहायला मिळतात. हा, तर हे मेसोलिथिक पिरियड मध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यानंतरचा जो पुढचा टप्पा आला त्यामध्ये हा जो शिकार आणि अन्नसंग्रह, म्हणजे शिकार करणं आणि त्याच्यानं पोट भरणं, आणि अन्नसंग्रह म्हणजे कंदमुळं गोळा करणं, फळं गोळा करणं, यापासून हे काम करून जो माणूस जगत होता तो एका नव्या टप्प्याकडे आला. शिकार आणि अन्नसंग्रह या काळामध्ये माणसाचं पूर्ण जीवन हे भटक्या स्वरूपाचं होतं. त्याच्या पुढच्या काळामध्ये त्याला स्थैर्य आलेलं आपल्याला दिसतं. आयुष्यामध्ये या अशा म्हणजे भटक्या ज्या समाज असतो त्याच्यामध्ये स्थैर्य कधी येतं, ज्यावेळी सतत होणारा अन्नाचा पुरवठा हा सातत्यानं नियमितपणे उपलब्ध असेल, पुरेसा उपलब्ध असेल, त्यावेळी तो समाज साधारणपणे स्थिर होतो. तर असं आपल्याला कधी पाहायला मिळतं की ज्यावेळी पहिल्यांदा शेतीचा शोध माणसाला लागला त्यावेळी त्या काळापासून मानवाने वस्ती करून राहायला सुरुवात केली. आणि त्याला हे ज्ञान झालं की अं, पेरणी केल्यानंतर काही काळानंतर तिचं पीक येतं आणि ते पीक जे आहे ते आपण काही काळ साठवून ठेवू शकतो, म्हणजे साठवून ठेवू शकतो पुढच्या पिकापर्यंत. आणि अं, त्याचा साठा करू शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला ज्या पद्धतीचे अन्न बनवायचं आहे ते अन्न आपण बनवू शकतो. तर हे त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट आपल्याला दिसते. आणि मग प्राचीन काळामध्ये जो आपण त्याला नवाश्मयुग असं म्हणतो, त्या नवाश्मयुगीन काळामध्ये माणूस हा शेती करायला त्यांनी सुरुवात केली. शेतीचा संबंध हा कायम वस्ती म्हणजे स्थिर जीवनाशी असलेला आपल्याला दिसतं. आणि स्थिर जीवन असेल तर अनेक पद्धतीची कौशल्य विकसित करायची संधी मिळते. तर ते आपल्याला मानवी समाजाच्या बाबतीत घडलेलं आपल्याला दिसून येतं. न्यूलिथिक म्हणजे नवाश्मयुग. त्या नवाश्मयुग काळामध्ये आपल्याला मानवाचे जे हत्यारं जे आहेत, जे स्टोन टूल्स, दगडी हत्यारं तो जो वापरायचा, ती खूपच परिष्कृत म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीची, खूप शार्प असलेली, बारकाईनं तयार केलेली, म्हणजे अगदी मासेमारीसाठी जो गळ बनवला जातो छोटा, ज्याच्यामध्ये मासाचं तोंड अडकतं, हं, गळ ज्याला म्हणतो,
खूप खूप प्रमाण असतं. तर तसा हुक बनवण्यापर्यंत माणसाची स्किल वाढलं म्हणजे दगड हे असतं. हाडांपासून हे मासेमारीचे गळ माणसानं बनवायला सुरुवात केली. इतकं ते बारकाईने त्याला आता काम करता येत होतं. आणि याचा फायदा जो आहे तो त्याला त्याच्या म्हणजे स्थिर होण्याला झाला आणि त्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये देखील त्याचा वापर करता आला. दुसरी गोष्ट अशी आहे की या पद्धतीचं स्थैर्य प्राप्त झाल्यामुळं माणसानं कायम वस्ती जी आहे ती करायला सुरुवात केली आणि त्यातून जे आहे छोटी छोटी खेडी जी आहेत ती उभे राहायला सुरुवात झाली. कारण एकतर माणसाला समूहात राहायची आवश्यकता असते. दुसरी गोष्ट अशी की अं, या पद्धतीत जिथं आपण शेती करतो त्याची राखण करणं, तिथं पिकांची देखरेख करणं या गोष्टींसाठी देखील माणसाला स्थिर राहता आलं. त्यामुळे या पद्धतीचे खेडी जी आहेत ती निर्माण झालेली आपल्याला दिसते. दुसरा याच्यातला पुढचा टप्पा जो आला तो आहे चाल्कोलिथिक. म्हणजे चाल्कोलिथिक म्हणजे काय तर जिथं तांब्यांचा वापर, तांबे तांब जे म्हणतो त्याला ताम्र पाषाण संस्कृती असं देखील म्हटलं जातं. ताम्र पाषाण युग असं देखील म्हणतात. जिथं तांब आणि दगड या दोन्हींचा वापर केला जातो. तांब जे असतं ते मऊ असतं म्हणजे लोखंडाच्या तुलनेमध्ये मऊ असतं आणि त्याला आकार देता येतो आणि त्याच्यापासून भांडी बनवता येतात किंवा हत्यारं बनवता येतात किंवा अवजारं बनवता येतात. तर तांब्याचा वापर जो आहे तो देखील या शेतीच्या ह्याच्यामध्ये महत्वाचा ठरला. म्हणजे शेतीत वापर तो झाल्यामुळे शेती चांगल्या पद्धतीने माणसाला ती करता येत होती. तिसरा मुद्दा ह्याच्यामध्ये आला की हा जो जिथं ताम्र वापर झाला, तांब्याचा वापर होत होता, तिथं शेतीतनं मिळणारं उत्पादन देखील चांगल्या पद्धतीनं मिळत होतं. आणि मग त्याच्यामध्ये हे की या वेगवेगळ्या पद्धतीचे स्किल्स एका स्थिर स्थिर ठिकाणी राहणं, त्यामुळं माणसाची घर बांधण्याची, वस्ती कशी असावी, वस्ती करणं आणि वस्ती करताना घर नेमकं कसं असावं वगैरे बांधावं या सगळ्या गोष्टी विकसित होत गेल्या. तसं आपल्याला महत्वाचं कुठं दिसतं तर जोर्वे नावाचं जे जोर्वे संस्कृती महाराष्ट्रात जर जोर्वे या ठिकाणी जे सापडलेलं आहे अशा पद्धतीने जोर्वे संस्कृती जी आहे तिथं आपल्याला या पद्धतीच्या या पद्धतीचे संस्कृती विकसित झालेली दिसते. तिथं आपल्याला अशी घरं दिसतात, व्यवस्थित तयार केलेली घरं, वेगवेगळ्या म्हणजे पूर्ण गाव जे आहे त्याचं एक रचना आपल्याला तिथं दिसते. काही भांडी आणि जफनविधी देखील आपल्याला मिळतात. मग हे जे स्थिर झाल्यानंतर मानव स्थिर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे सांस्कृतिक पैलू निर्माण झाले त्याच्यातला एक महत्वाचा होता की आपल्या सोबत राहणारा एखादा व्यक्ती मरण पावला तर त्याचं दफनविधी करायचं त्याच्यामध्ये ती प्रथा या काळामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. तर हे महत्वाचं वैशिष्ट्य होतं अं, नवाश्मयुगाचं आणि ताम्र पाषाण युगाचं. आता ज्यावेळी म्हणजे हे जे स्थित्यंतर असतं हे काही खूप असं खूप रिजिड नसतात. म्हणजे आज दगडी हत्यारं बंद केली आणि उद्यापासून तांब्याचे हत्यार असं नाही. ते खूप मोठा एक पिरियड जो आहे तो याच्यामध्ये गेलेला असतो. हजारो वर्षाचा काळ जो आहे तो याच्यामधून माणसाला जावं लागलेला असतो. ज्यावेळी काही वेळा दगड आणि तांबे यांची हत्यारं देखील वापरामध्ये एकाच वेळी असताना आपल्याला दिसतात. तर असं हे ट्रान्झिशन जे आहे ते घडलेलं होतं. आणि यातून काय झालं की स्थिर संस्कृती झाल्यानंतर त्या त्या प्रदेशातल्या स्थिर वस्त्या याच्यातून एक वैशिष्ट्य म्हणजे अं, ठिकठिकाणी प्रादेशिक स्वरूपाच्या संस्कृती जे आहेत ते निर्माण झालेले असतात. म्हणजे काय असायचं की त्यांची भांडी एकसारखी असायची, त्यांची हत्यारं एकसारखी असायची. कदाचित ते बोलतात ते भाषा एकसारखी असणार.
हा, मग त्याच्यातून काही चालीरीती देखील त्यांच्या एकसारख्या निर्माण झाल्या, त्यांच्या खाद्य पद्धती एकसारख्या. अशा मग छोट्या छोट्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या संस्कृती ज्या आहेत, त्याच्यामध्ये संस्कृती म्हणजे अनेक व्यक्ती काही एकसारखं काही साम्य असलेलं जीवन व्यतीत करत होते. हा, तर तशी संस्कृती जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढं ज्यावेळी हे जे शेती जी आहे ती आणखी विकसित झाली. हा, शेतीचं काय आहे की ज्यावेळी तुम्ही शिकार करता त्यावेळी तुम्ही तो शिकार केल्यानंतर ते जे अन्न आहे ते तुम्हाला खावं लागतं. ते तुम्ही प्रिझर्व करू शकत नाही. किंवा मी भटक्या आणि म्हणजे अन्न संग्रह आणि शिकार हा या काळामध्ये समजा आहे, आणि मला समजा आता माझ्याकडे एका प्राण्याला मी मारलं आणि माझ्याकडे ते मांस आहे, ते मी कुठे बाजारात विकायला घेऊन जाऊ शकत नाही त्या काळात, कारण त्या काळात बाजार पण नाहीये. हा, तर मानवाला संस्कृतीमध्ये परिवर्तित मानवी समाज संस्कृतीमध्ये परिवर्तित होण्यासाठी त्याला काही गोष्टींची आवश्यकता असते. म्हणजे एक सगळ्यात पहिली गोष्ट जी असते ती असते की अतिरिक्त उत्पादन जे आहे, म्हणजे आपल्याला जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा अधिकचं उत्पादन जे आपल्याला म्हणजे मला त्याची आवश्यकता नाही आणि मी ते कुणाला तरी देऊ शकतो इतकं ते उत्पादन ज्यावेळी होतं, त्यावेळी मानवी संस्कृतीचा पुढचा टप्पा यायला सुरुवात होते. तर हे कधी झालं, ज्यावेळी अं, शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. माणसाला शेती करण्याची म्हणजे सुरुवातीच्या काळातले अर्ली फार्मर्स जे आहेत त्याच्यापेक्षा थोडं पुढचा काळ त्यानं गाठला आणि शेतीचा चांगल्या पद्धतीनं विकास झाला. त्यावेळी शेतीतून येणारं उत्पन्न जे आहे ते वाढलं. आता ह्याचे काय काय टप्पे असतात, याच्यामध्ये पाण्याचा वापर असेल, सिंचन असेल, तर त्याचा वापर म्हणजे पाणी वापरून शेती करणं, म्हणजे धान्य टाकले, पाऊस पडला, त्याच्या आधारावर पीक आलं, अशा पद्धतीने त्याला पाणी देता येईल अशा पद्धतीनं म्हणजे सिंचनाचा वापर करणं, हे एक स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप झाल्यानंतर ही शेती वाढलेली आपल्याला दिसते. आता शेतीचं उत्पादन जे आहे ते वाढल्यामुळे काय होतं की जे राहिलेलं आपल्याकडचं धान्य आहे, अन्न आहे, ते बाजारात विकता येतं. म्हणजे आ, धान्य म्हणजे शेतीचा विकास झाला, शेतीचं वाढ झाली, शेतीखाली आलेलं लागवडी खालचं क्षेत्र वाढलं. हा, शेती करणाऱ्या लोकांची संख्या वाढली. अशा लोकांना काही हत्यारांची, अवजारांची आवश्यकता पडत होती, काही सेवा त्यांना आवश्यक होत्या. तर अशा लोकांना त्या पद्धतीच्या सेवा देणारे लोक देखील निर्माण झाले. म्हणजे समजा लाकडी काम असेल, लाकडी हत्यारं बनवायचे असतील, लाकडापासून काही वस्तू बनवायच्या असतील तर ते बनवणारे लोक निर्माण झाले. बुट्ट्या असतील, भांडी असतील, ते बनवणारे लोक निर्माण झाले. तर असे वेगवेगळे कौशल्य, वेगवेगळ्या गोष्टींचं स्किल असलेले कौशल्य असलेले लोक देखील या काळात समूह देखील निर्माण झाले. समूह देखील या काळामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आणि मग यांच्यामध्ये जी देवाणघेवाण असायची, म्हणजे काही जण अवजार देत आहेत म्हणून त्याला शेतकरी आपल्याकडचं अन्न काही भाग त्याला द्यायचे. तर हे जे बार्टर सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, हा, तर ती बार्टर सिस्टीम जी आहे त्याला मराठीत शब्द काय, देवाणघेवाण पद्धत असे म्हणतात होते. कुणाला काय माहिती आहे शब्द काय म्हणता येईल बार्टर सिस्टीमला? आहे कुणाला माहिती? वस्तूंची देवाणघेवाण. वस्तूंची देवाणघेवाण म्हणून आपण, ठीक आहे, आता मला पण तो शब्द सुचतोय. तर वस्तूंची देवाणघेवाण करून म्हणजे ही अमुक आवश्यक वस्तू त्याला द्यायची, मग त्याच्याकडे असलेली, त्याला नको असलेली पण मला हवी असलेली वस्तू त्याच्याकडून घ्यायची. ही जी देवाणघेवाण आहे, हा, तर ती याच्यामध्ये निर्माण झाली. आता हे देवाणघेवाण जे आहे तर ती नेमकी कुठे होणार? हा,
तर जशी जशी लोकांच्या लोकवस्ती वाढायला सुरुवात झाली, तशा तशा अशी देवाणघेवाण होणारी होणाऱ्या जागा देखील निर्माण झाल्या. शक्यतो या जागा कुठे असायच्या? कुठे असायच्या? कुठे असायच्या? ही करायची नसेल तर. ही देवाणघेवाण कुठं होणार? तर साधारणपणे समजा एक 4 शहरं आहेत, गावं आहेत आणि त्यांना जोडणारा जो रस्ता आहे, त्याच्यामध्ये असे जे क्रॉस रोड्स असतो, जो रस्ते जिथे एकमेकांना छेदतात, अशा ठिकाणी साधारण अशी देवाणघेवाणच्या ठिकाणी निर्माण होतात. मग अशा ठिकाणी एखादं गाव निर्माण होतं आणि तिथं तो बाजार जो आहे तो भरतो. अशी बाजाराची जी ठिकाणं असतात, तिथे या वस्तूंची देवाणघेवाण मुख्यतः होते. मग या बाजाराच्या ठिकाणी काय होतं, बऱ्याचदा मग हे जे कौशल्य असलेली लोक असतात, ते त्या बाजाराचं जे गाव असतं तिथं राहतात. तिथं मग तो काही बाजार ठराविक दिवशी किंवा याच्यामध्ये भरत असतो किंवा काही वेळा कायमस्वरूपी तिथे जाऊन ती वस्तू घेतली जाते. अशा ठिकाणी, बाजार असलेल्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला शहरीकरण होताना दिसतं. म्हणजे शेतीमध्ये खेड्यामध्ये विखुरलेले लोक जे आहेत ते आपलं खेड्यातलं काम करतात, त्यातून मिळणारं उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळतं. हा. आणि मग त्या शेतीला आवश्यक असणारे हत्यारं किंवा वस्तू किंवा काही वेळा चैनीच्या वस्तू देखील जे आहेत ते पुरवणारे लोक निर्माण होतात. हम्म. तर ते शहरामध्ये राहतात. शहरामध्ये अजून एक पद्धतीचे लोक निर्माण होतात की ह्या गावामध्ये ज्या लोकांनी अं, उत्पादन करतात, तर त्याचा जो काही सरप्लस आहे त्याच्यातून जे अतिरिक्त उत्पादन मिळतं त्याच्यावर या शहरातल्या लोकांची गुजारणा होत असते. मग शहरामध्ये काय होतं की शहरं जी आहेत त्याचं त्याचं आरोग्य किंवा ते टिकण्यासाठी महत्वाचं काय असते की त्याचं नियोजन आवश्यक असतं. शहराचं नियोजन जे आहे ते आवश्यक असते आणि नियोजन करण्यासाठी काही एक प्रकारची व्यवस्था आवश्यक असते. बऱ्याचदा ती पुरोहितांच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते किंवा नगरप्रमुख तो त्या पद्धतीचं काम बघत असतो. हा. तर अशा पद्धतीने शहरांचं एक स्ट्रक्चर जे आहे, नगरांचं एक स्ट्रक्चर जे आहे ते निर्माण होतं. हे भारतात पहिल्यांदा कधी झालं? हे भारतात पहिल्यांदा झालं हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये. आपण लहानपणापासून हडप्पा संस्कृती बद्दल ऐकतोय, वाचतोय. हा, जी सिंधू नदी आणि त्याची जी उपनद्या होत्या, ज्याला सप्त सिंधू म्हणायचे, त्याचा जो प्रदेश होता सप्त सिंधूचा प्रदेश, तिथे पहिल्यांदा भारतामध्ये नागरीकरण झालं. आता हे नागरीकरण का म्हणतो आपण त्याला, की त्यावेळी आपल्याला एकाच काळामध्ये, त्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी नगरांचे अवशेष मिळतात. पक्क्या भाजलेल्या किंवा उन्हात उन्हात म्हणजे सुकवलेल्या, उन्हामध्ये भाजलेल्या विटा ज्या असतात त्याच्यापासून घरं बांधलेली, त्याचा वापर करून गटारी निर्माण केलेल्या, त्याचा वापर करून शहराभरती संरक्षण भिंत उभी केलेली आहे. या पद्धतीच्या बांधकामं जी आहेत ती भारतामध्ये या सिंधू संस्कृतीचा जो काळ होता त्या काळामध्ये सापडलेली होती. त्याच्यानंतर मोठ्या इमारती म्हणजे 1-2 मजल्याची घरं असतील, सार्वजनिक स्नानगृह असतील, त्यासोबतच अन्न, आता मी जे म्हटलं तुम्हाला की जे अतिरिक्त उत्पादन खेड्यातून मिळतं, खेड्यामध्ये केले जाणाऱ्या शेतीतून मिळतं, ते शहरामध्ये खपलं जातं आणि त्याचबरोबर त्याचा साठा पण करण्याची आवश्यकता असते. मोठी मोठी अन्न भांडारं जे असतात, जिथं अन्न साठवता येईल, त्या देखील या शहरामध्ये उभ्या केलेल्या असतात. दुसरं असं की शहरांचा जगण्याचा मुख्य आधार हा ट्रेड असतो, व्यापार असतो. तुम्ही कुठलं पण शहर घ्या, तिथं ते आधी व्यापारी केंद्र म्हणूनच निर्माण झालेलं असते. तुम्ही कुठलं पण शहर काढा, तिथे चांगला व्यापार होत असतो. असंच ठिकाण व्यापारासाठी शहर म्हणून विकसित होताना आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर
हडप्पा संस्कृतीमध्ये आपण बघतो की अं, मुद्रा असतात, म्हणजे जे व्यापारामध्ये जे काही माल आहे त्याच्यावर तो चिखलाचा चिखल लावतात आणि त्याच्यावर ठसा उमटवण्यासाठी या मुद्रांचा वापर केलेला असतो. हा, आपण आपल्या बऱ्याच पुस्तकांमध्ये वगैरे त्या मुद्रा पाहिलेल्या असतात. आणि त्याच्यामध्ये काही स्क्रिप्ट जे आहे, काही लिहिलेलं आपल्याला दिसतं, काही अक्षर उमटवलेले आहेत असं आपल्याला दिसतं, पण ते नेमके त्याचं वाचन जे आहे ते अद्याप झालेलं नाही. हा, तर हडप्पा संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य काय असतील, तर ही जी सगळी सांगितली मी तुम्हाला आता, की सुनियोजितपणे रचना केलेलं शहर शहर त्याच्यामध्ये ड्रेनेज व्यवस्था आहे, एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते आहेत, मोठी स्नानगृह आहेत, हा, विटांचा वापर आहे, मोठ्या इमारती आहेत, एक दोन मजली इमारती आहेत, त्याच्यानंतर अन्न संग्रह करण्यासाठी भांडार आहेत, त्याच्यानंतर व्यापार हा मोठ्या प्रमाणात चालतो. तो व्यापार आजूबाजूच्या प्रदेशासोबतच समुद्रापलीकडच्या म्हणजे सिंधू संस्कृतीचा व्यापार हा मेसोपोटामिया आणि बॅबिलॉन इथल्या संस्कृतीशी व्हायचा. कुठं आहे मेसोपोटामिया, कोणी सांगेल? मेसोपोटामिया कुठं होतं आणि बॅबिलॉन कुठं होतं? कोणी सांगेल? हा, बोला. हम्म? नाही, आवाज नाही आला क्लिअर. मेसोपोटामिया हे इराकचा जो प्रदेश आहे, हा, टायग्रिस नदी जी आहे, हा, त्या नदीच्या भोवतीचा जो प्रदेश होता तिथे ही संस्कृती उदयाला आली होती. हा, तर तिथं आता त्याचं दुसरं एक कारण आहे, आता हे तुमच्या पुस्तकात नाहीये तरी तुम्हाला मी सांगतो, शेतीचा शोध जो आहे तो मुळात त्या भागामध्ये लागला असं मानलं जातं. हा, आणि त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात प्रगत संस्कृती आहे ती निर्माण झाली होती. आणि तसं सिंधू नदीची जी संस्कृती होती तिचा त्या मेसोपोटामिया मधील संस्कृतीशी व्यापार चालायचा. हा, तर हे थोडं दूरच्या प्रदेशाशी देखील यांचा व्यापार होत होता. आणि याच्यामध्ये काय असायचं, मग हे व्यापार काय धान्यांचा होत नसायचा, म्हणजे काही प्रमाणात धान्यांचा होत असेल पण मुख्य व्यापार कशाचा असणार, तर समजा वेगवेगळ्या पद्धतीचे मणी असतील, काही धातू असतील, हा, काही तयार केलेल्या कलात्मक वस्तू असतील, हा, म्हणजे समजा कंगवा असेल, उपयोगी पडणाऱ्या वस्तू असतील, काही दागिने असतील, तर भांडी असतील, तर हे जे सगळं या पद्धतीच्या वस्तू आहेत यांचा व्यापार या देशांशी होत होता. तर हे आपल्याला एक महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते हडप्पा संस्कृतीचं पाहता येतं. आता यातलं भारतातलं पहिलं नागरीकरण असं त्याला म्हटलं जातं, की याच्या पूर्वी जे आहे हडप्पा संस्कृतीतली जी नगरं होती, शहरं होती, हडप्पा, मोहनजोदाडो, ढोलविरा, लोथल, हं, हे जी सगळी अशी जी ही शहरं आहेत, या शहरांच्या पूर्वी कुठं शहरं असलेली पुरावे जे आहेत किंवा पुरातत्वीय अवशेष जे आहेत ते आपल्याला सापडत नाही. तर सिंधू संस्कृतीमधली जी नागरीकरण होतं, शहरं होती, ही भारतातली पहिलं नागरीकरण त्याला मानलं जातं. त्याच्यापूर्वी कधी आपल्याला शहरांसारखी रचना जी आहे ती आपल्याला पुरातत्व अवशेषात सापडत नाही. हा, म्हणून त्याला फर्स्ट अर्बनायझेशन असं म्हटलं जातं. या संदर्भात कुणाच्या काही शंका आहेत? मग आपण पुढच्या घटकाकडे जायचं आपल्याला आता. आहेत का कुणाला काही शंका? काय शंका असतील, मतं असतील तर ती सांगा. सर एक्झाम कधी असणार आहे, तारीख वगैरे? महत्वाची शंका आहे. 1 डिसेंबर पासून परीक्षा होणार आहे.
मी ग्रुपवर टाकले त्या संदर्भात. अजून काही शंका आहे? असाइनमेंट्स आपल्याला द्यायच्यात का सर? असाइनमेंट तुम्हाला 2 दिवसात मिळतील, ते मी टाकेन ग्रुपवर. ठीक आहे. बरं, हडप्पा संस्कृती किंवा आरंभीचे शेतकरी, निओलिथिक, पॅलोलिथिक, मेसोलिथिक याच्या संदर्भात काही शंका आहेत? म्हणजे आता आपण घटक पाहिला त्या संदर्भात. सर आपण अजून कुठली पुस्तकं याच्यासाठी रेफर करू शकतो का? जे आपल्याला मिळाले त्याचा आपण अभ्यास केला तरी पुष्कळ आहे. म्हणजे नाही नाही, तुम्ही आता जे आहेत एम ए मध्ये काय असतं, एम ए मध्ये मास्टर्स डिग्री असते, त्यामुळं अधिकचं ज्ञान असणं आवश्यक असतं. आपण आपल्या डिस्टन्स मोड मध्ये असतं, जिथे लेक्चर्स होत नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपण आपले टेक्स्टबुक देत असतो. तुम्हाला जर अजून वाचायचं असेल तर तुम्ही रोमिला थापर यांची पुस्तकं आहेत, अर्ली इंडिया नावाचं इंग्लिशमध्ये आहे, ते मराठीमध्ये देखील मिळतं, ते वाचू शकता. किंवा उपिंदर सिंग म्हणून आहेत, त्यांचं पुस्तक आहे, ते देखील तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. ओके सर. हा. आता स्पेसिफिक विषयाच्या बद्दल काही शंका आहे का? आता जे आपण पहिला घटक शिकवलाय, बोललोय, चर्चा केली त्या संदर्भात. आपल्या सर काळात हॅलो सर. अनिकेत बोला, अनिकेत. हॅलो सर. हा बोला. सर पहिल्या काळात म्हणजे मोटर वगैरे नव्हते ना, त्या काळात मोठ ना असे गोल, त्याला बैल बांधून पुढे नेऊन पण शेतीला द्यायचे ना. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. हडप्पा संस्कृतीच्या संदर्भात हे आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये नदी जी असायची, नदी ओढे जे असायचे ना, त्याच्यावर बांध घातल्याचे रेफरन्सेस मिळतात. बांध म्हणजे कळतं ना, बंधारा नसतो का, आपण जर बंधारा बांधतो त्या पद्धतीचे बांध घालून पाणी अडवल्याचे रेफरन्सेस मिळतात. आता हे कसं रेफरन्स झालंय ते, त्याला वेगळ्या पद्धतीने ते रेफरन्सेस आहेत. म्हणजे 2 गोष्टी आहेत. हडप्पा संस्कृतीमध्ये शहराच्या भोवती भिंत असायची, संरक्षण भिंत असायची. मग याचं इतिहासकार कसं वाचन करतात, इतिहासकारांनी कसं लक्षात येतं, तर जे सगळ्यात जुना वेद जो आहे, ऋग्वेद जो आहे, त्याच्यामध्ये जे आर्य या सिंधू संस्कृतीच्या म्हणजे सप्तसिंधूच्या प्रदेशात ज्यावेळी आर्य वस्तीला आले, त्यावेळी आपल्याला असं दिसतं की हा जो इंद्र नावाचा देवतेची ते पूजा करायचे, उपासना करायचे. आणि इंद्रला जे दुसरं नाव आहे ते आहे पुरंदर. पुरंदरचा अर्थ असा होतो की ज्यांनी किल्ले मोडलेले आहेत, तोडलेले आहेत, किल्ले तोडणारा. ठीक आहे. म्हणजे जे संरक्षण भिंत जी आहे ती किल्ल्यांच्या स्वरूपात त्याला पाहिलं की पुरंदर म्हणजे जो किल्ल्यांचं किल्ले तोडतं किंवा अशी संरक्षण भिंत तोडतो. दुसरं त्याच्यामध्ये रेफरन्स असं दिसतो की आर्यांचा तिथं सप्तसिंधूच्या प्रदेशात आल्यानंतर तिथे जे पहिल्यांदा लोकांशी संघर्ष झाला, त्याच्यामध्ये हे होते की आर्यांचे जे प्राणी होते, पाळीव प्राणी होते, मुख्यतः त्याच्यामध्ये गाय असायची. तर त्यांच्या प्राण्यांना पाण्याची आवश्यकता असायची. आणि इथं जे लोक शेती करणारे लोक होते ते हे पाणी अडवत होते बांध घालून. मग ते बांध मोडण्यासाठी त्या बांधावरून देखील त्यांचा संघर्ष झालेला आपल्याला रेफरन्स जे आहेत ते या ऋग्वेदमध्ये वाचायला मिळतात, असं काही इतिहासकारांचं मांडणी केलेली आहे. तुम्ही जे म्हणताय तसं ते बांधारे घालायचे आणि त्याच्यातनं शेतीसाठी ते पाणी देखील सिंचनातनं वापरलं जायचं. ठीक आहे. म्हणजे पाणी अडवणं ही पहिली गोष्ट, आणि त्याच्यातनं तो पाणी अडवलेलं पाणी शेतात आणणं, त्या गोष्टी. आणि दुसरं त्याच्यामध्ये परत तुम्हाला कसं लक्षात येते की असं होत असावं, याची दुसरं शक्यता पुरावा असा की ड्रेनेज सिस्टीम जी आहे, गटारींची व्यवस्था, शहरामध्ये जी गटारं असतात ती गटारांची व्यवस्था
पाण्याचा प्रवाह कुठेतरी वळता करता येणं, हे जे स्किल असते, ही समज जी असते, हा, की पाणी आपल्याला समजा शहराबाहेर न्यायचं आहे, तर त्याला एकसारखा उतार असायला पाहिजे आणि त्या उतारानं नेत ते शहराबाहेर पाणी नेता येतं. याचा अर्थ ज्याला गटार बांधता येते, ज्या संस्कृतीमध्ये गटार बांधण्याचं कौशल्य आहे, त्यांना कालवे किंवा सिंचनाच्या जे पाट असतात, हा, ते देखील करायचं कौशल्य त्यांच्याकडे नक्कीच असणार. हा, तर असं तर आपल्याला तुम्ही जे सिंचनाचं म्हणत होता, ते त्याच्यामध्ये एक कौशल्य होतं. आणि मोठ जे आहे ज्याच्यातनं पाणी ओढायच्या संदर्भात तुम्ही सांगता, तशा पद्धतीच्या चित्र जी आहेत ती आपल्याला इजिप्तच्या संस्कृतीमध्ये मिळतात, इजिप्शियन संस्कृतीमध्ये मिळतात. तशी चित्र मिळतात, त्यामुळे त्या पद्धतीचं ज्ञान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि बैलगाडीचा वापर जो आहे तो सिंधू संस्कृतीमध्ये होता. हम्म? कारण आपल्याला बैलाचं चित्र असलेलं वृषभ ज्याला आपण म्हणतो, तर वृषभाचं चित्र असलेलं बैल जो आहे तो आपल्याला त्या हडप्पा काळातल्या मुद्रांवर आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, अनिकेत? ओके सर. नवनाथ बोला तुम्ही, नवनाथ दळवी, तुम्ही काहीतरी म्हणत होता. सर मागून येतोय. मगाशी जे तुम्ही एक बुक सांगितलं सर, अर्ली इंडिया, आणि त्याच्यानंतर एक कुठलं तरी बुक सांगितलं, ते मला नोट डाऊन करायला राहिलं सर, सॉरी. त्याचं नाव आहे अर्ली इंडिया, अर्ली अँड मेडिवल कल्चर अँड सोसायटी, असं त्याचं नाव आहे. हा, आणि त्याच्यानंतर अजून एका लेखकांचं कुठलं तरी पुस्तक सांगितलं सर तुम्ही. उपिंदर कुमार. हा, उपेंद्र. उपिंदर ओके सर. सॉरी, त्यांचं कोणतं उपिंदर पुस्तक आहे सिंग. सर? उपिंदर सिंग. दोन नाव त्यांचं लक्षात कोणतं घ्या. पुस्तक आहे? हा, नाही, दोन नाव लक्षात ठेवा. एक रोमिला थापर आणि दुसरे आहेत उपिंदर सिंग. हा, उपिंदर सिंग या मनमोहन सिंग यांच्या कन्या, आपले पंतप्रधान होते ना ओके, मनमोहन ओके. सिंग, त्यांच्या कन्या, तर दिल्ली विद्यापीठामध्ये शिकवायला होत्या. हं? ठीक आहे. होय. हा, आणि रोमिला थापर या JNU मध्ये शिकवायला होत्या. ओके, ठीक आहे. हा, यांचे दोघींची पुस्तकं तुम्हाला हिंदी, इंग्लिश आणि मराठी याच्यामध्ये मिळतात. उपिंदर सिंग यांचं मराठीत नाही मिळणार, पण रोमिला थापर यांचं मिळून जाईल. उर्मिला ना? उपिंदर हा, आणि उपेंद्र सिंग, त्यानंतर हा, रोमिला. रोमिला. ओके, सॉरी सर. हा. ओके, रोमिला खा. ओके, ठीक आहे सर. हॅलो सर. हा, सर, मग पेपरचं स्वरूप कसं आहे? सांगतो पेपरचं स्वरूप. अजून आपले 3 युनिट राहिलेले आहेत. हा, सांगतो. ओके सर, हा, हडप्पा संस्कृतीवर नक्की कोणते प्रश्न येऊ शकतात? काय येऊ शकतं सांगा. मी काय सांगितले, काय येऊ शकते असं वाटतंय? इमारती, हडप्पा संस्कृतीची घरांची रचना, रचना वगैरे, नागरीकरण. इमारती, हडप्पाकालीन इमारती. बर, तर नक्की प्रश्न काय येऊ शकतो? तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय वाटतंय? बॉर्न कुठनं झाला त्या संस्कृतीचा? बर, अजून हे बघा, बेसिक काय असतं, हडप्पा संस्कृतीतलं सगळ्यात महत्वाचं काय गोष्ट, आपण कुठला अभ्यास करतो? त्याच्या नागरीकरणाचा अभ्यास करतो, बरोबर आहे. तर तुम्हाला प्रश्न काय असू शकतो, हडप्पा संस्कृतीचं नागरीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करा, हा एक प्रश्न असू शकतो. किंवा असा प्रश्न असू शकतो, हडप्पा संस्कृतीच्या नागरीकरणाची कारणे द्या. हा, या पद्धतीचे प्रश्न असू शकतात. किंवा तिसरा प्रश्न असू शकतो, अजून खूप डीप मध्ये गेलं तर, हडप्पा संस्कृतीच्या नागरीकरणाची वैशिष्ट्ये सांगा. ठीक आहे. हा, किंवा त्याच्या पुढे अजून प्रश्न असू शकतो की टिपामध्ये असू शकतो, मोहनजोदाडो बद्दल माहिती द्या, हडप्पा शहराबद्दल माहिती द्या. हा, या सगळ्या गोष्टी, अशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात. येतं लक्षात? हा, ओके. हा सर, नमस्कार. हा, नमस्कार, बोला.
सर आता तुम्ही सिव्हिलायझेशन बद्दल सगळं सांगितलं, उदाहरणार्थ हडप्पा हा, मोहनजोदडोच्या ज्या काही धोलबिरा बरोबर वगैरे साईड आहेत त्या बरोबर सगळ्याबद्दल हो सांगितलं. आता हे बरोबर. आपलं मला वाटतं अर्ली इंडिया मधलं आहे, अर्ली बरोबर आहे का? इंडियातल्या पहिल्या घटकातलं फक्त. पहिला पहिला घटक. आता त्याचाच हा त्याचाच पुढचा पार्ट असा असणार आहे की तशा बघायला गेलं तर अतिशय वेल प्लॅनड सिव्हिलायझड हो सोसायटीज होत्या. बरोबर. आणि मग पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो की ह्या सिव्हिलायझेशनची पुन्हा हे नष्ट का झाल्या, हा त्या डिस्ट्रॉय डिक्लाईनचा मुद्दा का झाल्या, डिक्लाईनचा मुद्दा त्यांचा राहिला डिक्लाईन बराच का? वेळ. बरोबर हा बरोबर. आता तो हा मुद्दा राहिला डिक्लाईन माझ्याकडनं सांगायचा. हा हा बरोबर हा आहे. हा. कारण हा तो तर तो त्याच्यातलाच महत्वाचा भाग आहे ना. हो हो तो पण येणार आहे. बरोबर आहे. ते अजून हो हा एक हो मुद्दा मी सांगायचं राहून गेलं की मी ओके नागरीकरणाच्या ओके. प्रोसेसमध्ये जास्त फोकस ठेवलं. तर हडप्पा नाही संस्कृतीचं डिक्लाईन जे झालं म्हणजे ही संस्कृती नष्ट का झाली याच्या संदर्भात इतिहासकारांची अनेक कारण आहेत. जो प्रश्न अनिकेत मी विचारला त्या बांधाच्या संदर्भात आणि नंतर मी इंद्राचं रेफरन्स दिलं, तर अशा काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की वायव्येकडनं येणाऱ्या आर्य टोळ्या ज्या आहेत त्यांच्या आक्रमणामुळे सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला असं काही जणांचं म्हणणं आहे. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की ती जी नदी आहे सिंधू संस्कृतीमधल्या ज्या नद्या आहेत त्यांनी आपला प्रवाह बदलल्यामुळं ही नगरं जी आहेत ती नष्ट झाली किंवा लोक ते सोडून गेले, किंवा काही जण म्हणतात की पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालं, म्हणजे ते त्याचं काय म्हणतात वाळवंटीकरण जे असतं कोरडं बनणं, परिसर कोरडा बनणं, ही प्रोसेस सुरू झाली आणि त्यामुळं देखील तिथल्या लोकांनी स्थलांतरित केलं आणि ते तिथले बरेच लोक जे आहेत ते स्थलांतरित होऊन गंगा आणि यमुना नदी या दोन नद्यांच्या मधला जो दोआब आहे, दोआब म्हणजे दोन नद्या, आब म्हणजे नदी, त्या दोन नद्यांच्या प्रदेशामध्ये हे लोक येऊन राहायला लागले. त्याला नंतर आर्याव्रत असं नाव झालेलं दिसतं. हा तर ही एक प्रोसेस घडलेली आहे डिक्लाईनची. मग त्याची कारणं जी आहेत त्याच्याबद्दल पण बऱ्याचदा विचारलं जातं, तर ही कारणं जी आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला मांडता येतात. नाही पण सर मला सांगा, मला मला असं वाटतं की जर ते वायव्येकडून आलेल्या आर्यांनी ते नष्ट केलं असेल तर हे काय मोहनजोदडो हडप्पा ही काय एक 10 वर्षात 20 वर्षात तयार झालेली नगर नाही नाही. नाही नाही नाही. काही शे वर्षांच्या हो 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 मानवी संस्कृतीचा तो बरोबर परिपाक आहे. बरोबर बरोबर हे आहे. पहिली बाब. मग ती बरोबर काय सहजासहजी अशा म्हणजे वायव्येकडून आलेल्या टोळ्या कितीही स्ट्रॉंग असल्या आणि कितीही काय म्हणू आपण शूरवीर नाही असल्या नाही. हं, किंवा आणखी काय असलं तरी त्या ज्या प्रमाणात ही सिव्हिलायझेशन झालेलं आहे, ज्याला आपण मोहनजोदडो हडप्पा सिव्हिलायझेशन म्हणतो, ते हं. सिंधू पासून पार गुजरातेपर्यंत बरोबर आहे. एवढा मोठा पट्टा येतो. आता बरोबर अर्थात आहे. तुमचा मला नैसर्गिक आपत्ती किंवा जे काय वातावरणीय बदलामुळे झालेल्या बदल आणि त्याच्यामुळे बरोबर त्या संस्कृती नष्ट झाल्या हे म्हणणं जरी काही क्षणापुरतं मान्य केलं तरी हं. वातावरणीय बदल किंवा त्यामुळे होणारा डिझास्टर हा काही सेकंदाचा भाग नसतो. वातावरणीय बदल हे वातावरणात हो ना हळूहळू बरोबर होत असतात बरोबर अगदी. आणि त्याच्यामुळं पण दुसरी गोष्ट अशी की एवढं चांगलं सिव्हिलायझेशन करणाऱ्या संस्कृती किंवा तिथं राहणारी लोक ह्यांना त्याचा अंदाज नक्कीच आला असेल, कारण त्याचा अंदाज घेऊनच त्यांनी ती नगरं बसवली असतील. बरोबर आणि आहे. दुसरी गोष्ट अशी की जर त्यांना त्याचा अंदाज नक्कीच आला असेल तर त्यांनी आपली संस्कृती किंवा आपलं ज्ञान किंवा आपलं सिव्हिलायझेशन हे सुटेबल ठिकाणी किंवा सुयोग्य ठिकाणी स्थलांतरित हं. करण्यात वेळ त्यांना नक्कीच मिळाला असेल. बरोबर. आता त्यामध्ये आर्यावर्ताचं तुम्ही जे सांगितलं ना, ते आर्यावर्ताचं मॅटर असं आहे की ते ह्यानी त्याला पाचर सिद्धांत जो म्हणतो आपण तो म्हणजे हे आलेले जे आहेत आर्य हं. आर्य जे आले ते तसेच घुसत आर्यावर्तात आलेले आहेत. त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष त्या संस्कृती डिस्ट्रॉय झालेल्या आहेत. पुरंदर वगैरे हे नाव आहे ना, हे याला असे आपण काय म्हणतो, जसं तुम्ही गुहेतील चित्र वगैरे म्हणता किंवा शेतीचं अवजार म्हणता हं. किंवा सिव्हिलायझेशनची अनेक खुणा म्हणता, तशा खुणा ह्या अशा मिळालेल्या आढळत नाहीत ना. त्या कुठल्या तरी काव्यात किंवा एखाद्या महाकाव्यामध्ये असलेली वर्णनं एवढ्या पुरतं ते मर्यादित न ठेवता कमीत कमी त्याला काहीतरी दृश्य स्वरूपात काहीतरी पुरावे मिळणं अपेक्षित आहे. आणि तसं जर नसेल तर त्या सिव्हिलायझेशन्सनी आपलं सिव्हिलायझेशन सुटेबल ठिकाणी शिफ्ट का केलं नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न उरतोच ना. नाही ते जे काही आपण म्हणतोय की मुळात शिफ्ट करणं म्हणजे ही प्रोसेस आहे वातावरणीय बदलांच्या बद्दल जे आपण म्हणतो ती मोठी प्रोसेस आहे.
आणि आक्रमणांच्या हो ना. संदर्भात असं म्हणतो मी. जसं म्हणजे आपण जे याच्यामध्ये शिकतो की ते दक्षिणच्या 5 शायांनी मिळून विजयनगरवर हल्ला केला आणि ते विजयनगर राज्य नष्ट झालं, ते शहर उद्ध्वस्त झालं. हे या पद्धतीचं मला त्याबद्दल अपेक्षित नाही. आक्रमण नाही म्हणजे तसं, मला म्हणजे कारण त्या आता इतिहासकारांच्या बाबतीत. नाही नाही, मला नाही मला इतिहासकार मला मला माझं बोलू म्हणणं द्या काय आहे पूर्ण. सर. हो 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 सर. तर ते त्याच्यामध्ये आक्रमण आणि असिमिलेशन या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे समजा आक्रमणाचा सिद्धांत जरी असला तरी ते असिमिलेशनच्या पण गोष्टी असतात. म्हणजे ते लोक एकमेकांमध्ये जी जी मिसळतात आणि त्याच्यानंतर जी सर वेगळी जी सर संस्कृती निर्माण होते. समजा जी सर. त्याच्यानंतर या सगळ्या वातावरण बदल देखील होत आहेत. त्यामुळे हे सगळे लोक परत पहिल्यांदा पूर्वेकडे शिफ्ट होतात आणि नंतर दक्षिणेकडे शिफ्ट होतात. असं काही जी सर. घडतं का? त्या सगळ्या हा. गोष्टी परत त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये पण असं पण आहे की आता आपण ज्या पद्धतीनं पहिल्यांदा सुरुवातीला आपण अश्मयुग फक्त म्हणायचो. त्यानंतर आपण पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असं पण म्हणतोय. येस सर त्याच येस सर येस पद्धतीनं सर. हडप्पा संस्कृतीच्या संदर्भात अर्ली फेज जिथं फक्त काही वस्त्या वगैरे मिळायच्या, मोठ्या जी वस्त्या, सर आणि नंतर या जी सर. पद्धतीची परिष्कृत असलेली चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली संस्कृती, आणि मग डेझर्टेशन व्हायला सुरू झालं. म्हणजे डेझर्टेशन इन द सेन्स तिथून लोक निघून जायला सुरुवात झाली. काय त्यानंतर मग परत छोट्या छोट्या वस्तू, आणि मग त्याचं दुसरीकडं म्हणजे आपल्याला हे सगळे एकदम नंतर हे हस्तिनापूर वगैरे जो एरिया आहे गंगेच्या गंगा आणि यमुनाच्या दोआबमधला, तिथं आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीची संस्कृती परत मिळायला सुरू होते. तर ते शिफ्ट झालेलं असतो. काय म्हणजे मला काही इमिजिएट असं संपलं असं मी नाही म्हणत नाही नाहीये. नाही नाही ते मला ते म्हणायचं नव्हतं सर. मला हे हं, म्हणायचं होतं की जेव्हा ती संस्कृती शिफ्ट झाली हं. असेल हे तर तुम्ही मान्य करता किंवा शिफ्ट झाली शिफ्ट असणारच. शिफ्ट नाही, आपण ते त्याला कसं आहे, आपण त्याला मॉडर्न सेन्स मध्ये आपण नाही, तिथं अशी व्यवस्था जी आहे, एखादी शासन हं, व्यवस्था आहे. आता त्याच्या हं. संदर्भात पण हडप्पा संस्कृतीच्या बद्दल चर्चा आहे की तिथं शासन व्यवस्था होती का. हा म्हणजे प्रशासन जे आहे ते नेमकं कोण बघायचं, राजव्यवस्था होती का तिथं. आपल्याकडे काही त्याची ठोस अशी माहिती नाहीये त्या संदर्भातली. हा पण नाही नाही ही माहिती शहरं. नाही, पण हं, माहिती नसली तरी ज्या पद्धतीचं सिव्हिलायझेशन ते होतं ते बघता तिथं हं. कुठली तरी एक चांगली व्यवस्था नाही खरं तिथं नक्कीच तुमच्याकडे असणार समजा अन्नधान्यांची कमतरता शेवटी निर्माण व्हायला लागली, हं. तुम्हाला तिथून शिफ्ट करावं हा लागेल ना. यस 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 हं. यस 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 हा, यस म्हणजे जे तेच मला समजा म्हणायचं आहे. वातावरणीय आणि बदल जे होतात. हा. त्यातूनच मला पुढचा प्रश्न निर्माण असा होतो की जेव्हा ते हं, शिफ्ट झाले किंवा ते हळूहळू हळूहळू मायग्रेट झाले असतील तर हं, त्यांनी आपल्याबरोबर आपली संस्कृती म्हणजेच आपलं हं, स्थापत्य असेल, आपली हं, हे असेल काय म्हणतो रीतिरिवाज असतील, हं, विधिविधानं हं, असतील, हे सगळं हं. कुठंतरी नेलं असेल का नाही. मग ह्याच्या कुठंतरी त्याच्या फुटस्टेप्स आढळल्यात का. असे नाही मला, म्हणजे याच्यामध्ये परत असं आहे की हा सगळा मुद्दा आहे की नाही खूप पॉलिटिसाइज आहे. काय म्हणजे येस येस येस. स्पष्ट सांगायचं तर काय, आणि हो 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 त्याच्यामध्ये हो. नाही प्रचंड मला शंका येत राहते मतभिन्नता आहे. त्याचीच. हा, मतभिन्नता आहे. मग आता हे होय जर होय होय समजा आपण लक्षात घेतलं की ते वेगवेगळे क्लेम्स त्याच्या संदर्भात जोडलेले असतात वेगवेगळ्या येस सर येस बाजूचे. सर हा, येस दावे सर. आणि प्रतिदावे असतात. बरोबर आहे. हा, हा येस म्हणजे येस सर घोड्यांचे अवशेष असतील, लोखंडाचा वापर असेल, हा, येस या सर. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. तर आता बेसिकली आपण असं म्हणतो की आता हा जो ऋषभ नावाचा जो बैलाचं जे हे हा सांगितलंय, हा किंवा ते येस बैलगाड्यांचं चाकं असतात. हं, या येस येस. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नंतर या सगळ्या प्रदेशामध्ये देखील आढळतात असं देखील इतिहासकार म्हणतात. तर बेसिकली आपण त्याला ट्रान्झिशन म्हणून असं खूप बारकाईनं बघता येतं. ठीक आहे, जी सर ट्रान्झिशन जी सर झालेलं आहे. जी सर म्हणजे ते जी सर. स्नानग्रह परत आता दुसरीकडे ती स्नानग्रह का दिसत नाही असं एवढं येस परिष्कृतपणे येस ते येस. येत नाही आपल्याला, नाही येत असं आपल्याला पुरावा. येस सर. ओके सर. हं? ठीक आहे. ओके सर. ओके ओके. आणि कुणाला काही शंका आहे? तर असंही असू शकेल का की हडप्पा संस्कृतीतील लोक जेव्हा नष्ट होणार आहेत त्यासाठी स्थलांतर होत असताना जिथे स्थलांतर होत आहेत तिथली ती संस्कृती स्वीकारत असतील का? ते स्थलांतर म्हणजे ही प्रक्रिया आहे की नाही खूप म्हणजे दोन गोष्टी आहेत. आपण ज्या पद्धतीनं ऑर्गनाइज पद्धतीने आता विचार करतो तसे ते करत होते का, हा पण त्याच्यामध्ये विचार आहे. म्हणजे आपल्याकडं पण
गावामध्ये शहरीकरण होतंय हे लोकांना खूप उशिरा लक्षात येतं. म्हणजे आपलं गाव हे आता शहर झालंय हे कळायला पण किती वेळ लागतो. म्हणजे असं असं तुम्हाला हे असं जाणवतंय का? असं पण होत असावं. त्यामुळं इथून आपण तिकडे जातोय आणि म्हणजे ते जिथं जाणार आहे तिथं ऑलरेडी संस्कृती आहे असं पण तुम्ही अज्युम करताय यामध्ये. काय हो समजा हो तिथे नाही आहे आणि हे नाही आता यात काय होतं तुमच्या प्रश्नातून दुसरा क्रॉस क्वेश्चन निर्माण होतो की ऋग्वेदामध्ये हा आपण हे मान्य करतो ऋग्वेदाचा काळ हा हडप्पा संस्कृतीच्या नंतरचा काळ आहे. ठीक आहे. तर ऋग्वेदामध्ये असे रेफरन्सेस आहेत किंवा ही जी महाकाव्य आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की डिफॉरेस्ट डिफॉरेस्टिफिकेशन म्हणजे जी झाडं आहेत जंगलं आहेत ती नष्ट करून ती जमीन जी आहे ती शेतीखाली आणायची शेतीच्या लागवडीखाली आणायची त्याच्या संदर्भातले रेफरन्सेस त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ आपण याचं बघतोय की अर्जुनानं खांडववन जाळलं किंवा अं, अं, हे जे जंगलातले राक्षस वगैरे होते त्यांच्याशी झालेला संघर्ष हे जे सगळे रेफरन्सेस मिळतात हे शेतीचं विस्तारीकरण जे आहे या गंगा आणि यमुनेच्या दोआबमधलं त्याच्याशी संबंधितले रेफरन्सेस आहे इतिहासकार मानतात आणि त्यातून हे झाडांची जंगलांची तोड करून ती जमीन जी आहे ती शेतीसाठी लागवडीखाली आणली गेली. ठीक आहे. तर हे देखील प्रोसेस घडलेली आहे आणि हे खूप मोठ्या काळामध्ये घडलेली आहे म्हणजे 300-400 वर्ष पेक्षा जास्त काळ म्हणजे 500-600-700 वर्ष या सगळ्या गोष्टी घडत होत्या. येतं लक्षात. तर त्यामुळं तो तसा आपल्याला म्हणता येत नाही की तिथं आधी एक वेगळी संस्कृती आणि तिथं जाऊन म्हणजे भारतातली लोक अमेरिकेत वगैरे गेले आणि तिथलं ऍक्सेप्ट केलं एवढं असं नाही होणार ते. ठीक आहे? अजून काही शंका आहे? ठीक आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. सर या टॉपिकचे PYQ मिळतील? आवाज नाही आला तुमचा. या टॉपिकचे PYQ मिळू शकतात का? PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर हा? मागच्या वर्षी जर अच्छा ती अच्छा अच्छा, मला PQ मला शॉर्ट फॉर्म माहित नव्हता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणताय. नाही आपल्याकडं पॅटर्न बदलल्यामुळं आपण तसं काही मागच्या वर्षीचे प्रश्न काही देणार नाहीये. तुमचे जे पुस्तकामध्ये जे प्रश्न आहेत त्याचा तुम्ही वापर करा. ठीक आहे. आता पुढचा घेतो मुद्दा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. ट्रान्झिशन टू वैदिक कल्चर. आता याच्यामध्ये काय आहे की वैदिक कल्चर म्हणजे वैदिक काळ म्हणू आपण त्याला वैदिक संस्कृती म्हणते वैदिक काळ पण त्याला म्हटलं जातं. तर हा वैदिक काळ म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. 4 वेद आहेत. त्याला आपण म्हणू ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद आणि याच्यातला सगळ्यात जुना वेद जो मानला जातो तो आहे ऋग्वेद. तर या ऋग्वेदाचा जो काळ आहे त्याला अर्ली वैदिक म्हणजे आरंभीचा वेद काळ असं म्हटलं जातं आणि नंतरचे जे वेद निर्माण झाले त्याला उत्तर वैदिक काळ असं म्हणतात किंवा त्याच्यामध्ये ब्राह्मणिके आणि किंवा आरण्यके जी आहेत ती देखील निर्माण झाली उपनिषदे देखील निर्माण झालेली आपल्याला दिसतात. त्याला उत्तर वैदिक काळ असं म्हटलं जातं. तर याच्यातल्या महत्वाच्या गोष्टींकडे आपण बघणार आहोत. याच्यामध्ये 3 मुद्द्यांच्या संदर्भातली चर्चा आहे. पॉलिटी म्हणजे या काळामध्ये राजकीय व्यवस्था किंवा म्हणजे काही शासन व्यवस्था जी होती किंवा तसे काही अवशेष होते का ती नेमकी कशी चालायची कुटुंबापेक्षा म्हणजे वैयक्तिक व्यक्तीचं कुटुंब वगैरे पेक्षा पुढचा जो टप्पा असतो कुळ ते नेमकं कसं काम करायचं त्याचं नियंत्रण कसं असायचं त्याच्यात त्या लोकांच्या म्हणजे मोठं कुळ असेल तर ते आपले निर्णय कसे घ्यायचे त्यासाठी काही व्यवस्था होती का याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दुसरं आहे सोशो आणि इकॉनॉमी म्हणजे सामाजिक आणि आर्थिक हे नेमकं
या काळातला समाज जो होता त्याची सामाजिक रचना कशी होती, त्याची अर्थव्यवस्था नेमकी त्या काळातली कशी होती, आणि धर्माच्या संदर्भातल्या कशा समजुती होत्या किंवा काय विचार होते हे आपल्याला याच्यातनं बघणार आहे. आता हे जे आपण जो काही वैदिक काळाबद्दल बोलतो तो साधारणपणे आर्यभाषिक लोक जे आहेत त्यांच्या संदर्भातली आपण चर्चा करतो. आर्यभाषिक म्हणजे जे संस्कृत जी भाषा आहे त्या लोकांच्या संदर्भात आपण बोलतो. भाषिक चा इतिहास, भाषेचा इतिहास जे अभ्यास आहेत, भाषातज्ञ असतात, त्यांच्यामध्ये आर्य ही एक भाषा समूहाचा, संस्कृत जी आहे ही आर्य भाषा समूहाचा भाग असलेली भाषा आहे. हा. आणि याच्यामध्ये इंडो आर्यन आहे, इराणियन, इंडो इराणियन भाषा आहे, युरोप मधली आर्यन भाषा आहे, अशा अनेक वेगवेगळ्या भाषा यातून निर्माण झालेल्या आहेत. हा, तर त्यातलं भारतामध्ये जे आहे ते इंडो आर्यन असं त्यांना म्हटलं जातं. आणि ते जे त्यांच्या आर्यभाषिक लोकांच्या या टोळ्या आलेल्या होत्या भारतामध्ये. आणि त्यांचं जे होतं की टोळ्याच्या स्वरूपात ते राहायचे, पशुपालन करायचे, आणि सेमी नोमॅडिक म्हणजे फक्त टोळ्या म्हणजे एक मोठ्या टोळ्या असायच्या. आणि त्या टोळ्या ज्या असायच्या त्या स्वतःला असं म्हणजे लोक म्हणून ओळखायचे. त्यांच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सुरुवातीच्या काळामध्ये टोळ्यांचा प्रमुख म्हणून जे आहे ते राजन नावाचं पद जे आहे ते निर्माण झालं. आणि या राजन पासून पुढे आपल्याला राजा हे पद निर्माण झालेलं आपल्याला दिसते. आणि या टोळ्यांच्या मध्ये त्यांचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी सभा आणि समिती याची निर्मिती केली. काही जागी सभा असतील, काही जागी सभा आणि समिती असायच्या. काही जागी विदत नावाची देखील संकल्पना आपल्याला या ऋग्वेदामध्ये सापडते. आणि याच्यामध्ये काय असतं की मुख्य जाणकार व्यक्ती असतील त्या टोळ्यातले, कुळातले ते, आणि वयस्कर व्यक्ती जे असतील ते एकत्र बसायचे. प्रमुख व्यक्ती जे एकत्र बसायचे आणि काय असेल तो निर्णय घ्यायचा वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भात. म्हणजे टोळी कुठं शिफ्ट करायची असेल, कुठलं काही योजना किंवा दुसऱ्या टोळीवर आक्रमण करायचं असेल किंवा दुसऱ्याचा हल्ला होण्याची शक्यता आहे तर डिफेन्स करायचा असेल, तर या सगळ्या गोष्टींचे निर्णय जे आहेत ते या सभा आणि समितीच्या मार्फत घेतले जातात. त्या टोळ्यांच्या या आर्य टोळ्यांच्यातल्या प्रमुख ज्या जी गोष्ट होती पशुपालन होती, त्यामध्ये गाय ही खूप प्रमुख होती. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण सामाजिक जीवनामध्ये आपल्याला या गायी किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं महत्व आपल्याला दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ आर्यांच्या टोळ्या या गोत्र जे असतं ते गोत्रामध्ये विभागलेले असतात. गोत्र हा शब्द देखील गायीच्या म्हणजे गो या अर्थानं गायीपासून निर्माण झालेला असतो. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की हे जे गाव असेल त्याच्यासाठी ग्राम हा शब्द होता. त्याच्यानंतर घरातला जो कुटुंबातला प्रमुख व्यक्ती असतो त्याच्यासाठी गृहपती हा शब्द होता. तर असे हे जे शब्द किंवा सुरुवातीच्या रचना ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. यातलं महत्वाचं हे मुद्दा आहे की हे जे आर्यांच्या टोळ्या होत्या त्या जसं आपण म्हटलं की हडप्पा संस्कृतीमधले लोक हे शेती करण्यासाठी म्हणजे परिष्कृत शेती करायचे. आर्य त्या पद्धतीची शेती करत नव्हते. म्हणजे अजून तरी सुरुवातीच्या काळात ऋग्वेद काळामध्ये आर्य हे त्या पद्धतीची शेती करत नव्हते. ते मुख्य व्यवसाय हा पशुपालन होता. पशुपालनामध्ये एकमेकांच्या गायी पळवणं, जनावरं पळवणं याच्यासाठी संघर्ष व्हायचे. म्हणजे जनावरं पळवण्यासाठी जे हल्ले केले जायचे, रेड्स मारले, छापे टाकले जायचे लूट करण्यासाठी, तर त्याची खूप उदाहरणं जी आहेत ती आपल्याला या ऋग्वेदातल्या उल्लेखामधनं आपल्याला मिळतात. तुम्हाला जर आठवत असेल की महाभारतामध्ये पण तुम्हाला जे काही उल्लेख आहे त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे की द्रुपद राजाच्या ज्या गायी असतात तर त्या पळवून नेण्यासाठी द्रोणाचार्यांचे जे शिष्य असतात ते तिकडं हल्ला करतात आणि त्या गायी पळून नेतात.
तर अशा सगळ्या गायी पळवणं आणि हे चोरून नेणं याच्यासाठी हे संघर्ष आपल्याला होताना दिसतो. हा तो एक त्याच्यातला महत्वाचा भाग होता या टोळी समाजातला. पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे जो उत्तर वैदिक काळ आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की या ज्या टोळ्या आहेत, ही जी कुळं आहेत ते स्वतःला जन म्हणायचे आणि या जन म्हणजे या टोळ्यांचा वावर ज्या प्रदेशामध्ये आहे, हा वावर जो आहे तो म्हणजे त्याचे पाय जिथं जिथं पडले, पाय म्हणजे त्याला संस्कृतमध्ये पद असं म्हणतात. तर या जनांचा वावर ज्या काळात आहे त्यांचे पाय जिथे जिथे पडलेले आहेत त्याला जनपद असा शब्द निर्माण झाला. तर अशी जनपद जी आहेत ती निर्माण झालेली आपल्याला दिसतात. अशी खूप वेगवेगळी जनपद जी आहेत ती आपल्याला निर्माण झालेली दिसतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हे जे राजपद आहे ते हळूहळू शक्तिशाली होत गेलं आणि काही ठिकाणी ते वांशिक पद्धतीने झालं, काही ठिकाणी निवडणूक व्हायची, कुळामध्ये निवडून त्याची राजाची नेमणूक केली जायची. आणि हे जे राज्य आहे याच्यावर आपलं अधिकार आहे, या जनपदावर आपला अधिकार आहे यासाठी काही रिच्युअल्स केले जायचे, काही प्रथा होत्या किंवा कर्मकांड केली जायची. कर्मकांड हा शब्द बरोबर, त्याच्यामध्ये अश्वमेध असेल किंवा राजसूय यज्ञ असेल तर हे आपल्याला केलेलं आपल्याला दिसतं. याच्यातलं अजून एक महत्वाचं उदाहरण आहे ऋग्वेद काळातलं, तो दशराजन्य युद्ध नावाचं एक माहिती त्याच्यातनं आपल्याला मिळते युद्धाची. त्याच्यामध्ये 10 राजे जे आहेत त्यांची लढाई झालेली होती. तर त्याचा उल्लेख आपल्याला याच्यामध्ये मिळतो. म्हणजे राज्य नावाची संकल्पना जनपदाच्या स्वरूपात ही हळूहळू निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. राजाचं त्याच्यातलं स्थान देखील आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सामाजिक बाबतीत आपण बघितलं तर मुख्यतः जसं मी म्हणालो की पशुपालक हा समाज होता, हा आणि मर्यादित प्रमाणात शेती त्यांच्याकडे केली जायची. आणि इथं जो समाज होता त्याच्यामध्ये वर्णव्यवस्था निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. सुरुवातीची वर्णव्यवस्था ही ब्राह्मण आणि क्षत्रिय या 2 वर्गाच्या स्वरूपात होती आणि नंतरच्या काळात त्याच्यामध्ये वैश्य आणि शूद्र असे आणखी 2 वर्ण जे आहेत ते लॅटर म्हणजे उत्तर वैदिक काळामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. त्याचं कारण आहे की शेतीचा वापर वाढला, शेतीचा विस्तार वाढला आणि त्याच्यावर ती शेती करण्यासाठी लोकांची आवश्यकता होती. तर वेगवेगळ्या टोळ्यांना या टोळ्यांनी ज्यांना पराभूत केलं तर त्या टोळ्यांना दास बनवून किंवा दस्यू बनवून त्यांना या शेतामध्ये कामाला लावणं किंवा या गोष्टी ते करायला सुरुवात केली. आणि यातून आपल्याला असं दिसतं की शेती करणाऱ्यांचा वैश्य, शेती आणि किंवा व्यापार करणाऱ्यांचा वैश्य आणि त्याच्यामध्ये मुळात हे राबणारे जे असायचे ते शूद्र असा वर्ग जो आहे तो आपल्याला निर्माण झालेला आपल्याला दिसतो. हे वर्ण निर्माण झालेले आपल्याला दिसतात. तर हे आपल्याला वैदिक काळापासून म्हणजे आरंभीच्या वैदिक काळामधला समाज ते उत्तर वैदिक काळातला समाज असा फरक आपल्याला दिसतो. उत्तर वैदिक काळामध्ये कठोर बंधनं असलेला म्हणजे उतरंड असलेला सामाजिक उतरंड असलेली वर्ण व्यवस्था जी आहे ती उत्तर वैदिक काळात निर्माण झालेली आपल्याला दिसते. ती आधी व्यवस्थित प्रस्थापित झाली त्यावेळी व्यवस्था. धर्माच्या बाबतीत आपण बघतोय आरंभीच्या वैदिक काळामध्ये इंद्र असेल, अग्नी असेल किंवा वरुण असेल या ज्या देवता होत्या त्या मुख्यतः प्रमुख देवता मानल्या जायच्या, त्यांची उपासना केली जायची आणि वेगवेगळ्या पद्धतीचे हवन किंवा यज्ञ जे आहेत त्याच्या माध्यमातून त्यांची आराधना केली जायची. उत्तर वैदिक काळामध्ये आपण बघतोय की नव्या काही देव जे आहेत म्हणजे देवता जे आहेत त्या आधीच्या काळात दुय्यम मानल्या जायच्या
पण नंतरच्या काळात त्यांना खूप महत्व आलेलं आपल्याला दिसतं किंवा काही नवीन देवता देखील सुरू आलेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये मग प्रजापती किंवा ब्रह्मा, विष्णू, रुद्र किंवा शिव हा असे नवीन मुख्य असलेले प्रमुख देवता म्हणून आपल्याला दिसायला सुरुवात होतात वैदिक साहित्यामध्ये, उत्तर वैदिक काळातल्या. आणि त्याच्यामध्ये परत असे थोडं आपल्याला कॉम्प्लेक्स रिच्युअल म्हणजे जटिल अशी कर्मकांड जी आहेत ती आपल्याला दिसायला सुरू होतात. हं? मग त्याच्यामध्ये मग ही कर्मकांड करणारा एक वर्ग पुरोहिताच्या स्वरूपात तो निर्माण झाला. तर ब्राह्मण हे मुख्यतः काम करायचे. आणि याच्यासोबत एक दुसरी महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे तत्वज्ञानात्मक चर्चा जी आहे, आध्यात्मिक किंवा तत्वज्ञानात्मक चर्चा, म्हणजे फिलॉसॉफिकल चर्चा जी असतं आपण त्याला म्हणतो, ती करायला या काळामध्ये सुरुवात झाली. उपनिषदांच्या माध्यमातून आपल्याला त्याचे ते पाहायला मिळते की आपण का आहोत, हे जग कसं असं का आहे, असे जे प्रश्न मानवाला पडतात तर त्याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती आपल्याला उपनिषदामध्ये पाहायला मिळते. ही उपनिषद जी आहे ती एक वैचारिक बदल जो आहे भारतामधला बदल, तत्वज्ञानाच्या संदर्भातला बदल जे आहे तो या उपनिषदांच्या माध्यमातून सुरू झाला. तर असं हे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्वरूप वैदिक काळातलं होतं. याच्याबद्दल काही शंका आहेत? शंका, काही मुद्दे वगैरे असतील तरी सांगितले तरी चालतं. काही अडचण नाहीये. ठीक आहे, मग पुढचा मुद्दा घेऊया. ठीक आहे, मग नेक्स्ट मुद्दा आहे, माईक पण करा. तर पुढचा जो घटक आहे तो आहे सेकंड अर्बनायझेशन अँड राईज ऑफ हेटेरोडॉक्स रिलीजन. मग हा जो मुद्दा येतो हा म्हणजे दुसरा जो घटक आहे त्यात मुख्यतः तुम्हाला हे लक्षात येईल की दुसरं नागरीकरण म्हणजे पहिलं नागरीकरण ऱ्हास झालं, त्यानंतर परत एकदा भारतामध्ये नागरीकरणाची प्रक्रिया घडून आणली. ती साधारण घडून आली इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये, 5व्या-6व्या शतकामध्ये ती मोठ्या प्रमाणात घडून आलेली आपल्याला दिसतात. आणि त्याला सायमल्टेनियसली त्याच्या समांतररित्या दुसरी एक प्रोसेस घडाली ती म्हणजे एक आध्यात्मिक म्हणजे तत्वज्ञानात्मक चर्चा, वादविवाद आणि त्याच्यातनं एक काही धर्म पंथ असे निर्माण झाले की ज्यांनी प्रस्थापित जो धर्म होता त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केलेली होती. असे ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला या तिसऱ्या युनिटमध्ये पाहायची आहे. आता तिसऱ्या याच्यामधलं जे दुसरं नागरीकरण ज्याला आपण म्हणतो तर ती नागरीकरण आपल्याला समजून घ्यायचं आहे की हडप्पा संस्कृतीच्या काळात जे नागरीकरण झालेलं होतं त्याच्यामध्ये आपण बघतो की नगरं असतात, त्याच्या शेजारी खेडी वगैरे आहे, त्याच्यातून त्यांना अतिरिक्त उत्पादन वाढला, शेतीचा विस्तार झाल्यामुळे अतिरिक्त उत्पादन वाढलं आणि त्यामुळे या नगरांचा विकास झालेला आपल्याला दिसतो. इकडे देखील आपल्याला असं दिसतं की लोखंडाचा शोध जो आहे तो उत्तर वैदिक काळात लागला. त्याला कृष्ण आयस असा शब्द येतो. कृष्ण आयस म्हणजे काळ्या रंगाचा धातू, आयस धातू या अर्थानं येतो. आणि त्याच्यापासून त्याच्यामुळे काय झालं की लोखंडाचा शोध आणि वापर सुरू झाल्यामुळं नांगर जो असतो शेत नांगरण्यासाठी, शेती करण्यासाठी नांगराची आवश्यकता असते. नांगर
जितका चांगला जमीन जितकी भुसभुशीत करता येईल तितकी शेती चांगली होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या नांगराला, लाकडी नांगराला लोखंडाचा फाळ, म्हणजे पुढे त्याचं जे टोक असतं तिथे लोखंडाचा फाळ लावल्यामुळं जमीन आणखी भुसभुशीत चांगल्या पद्धतीनं करून जमिनीची उत्पादकता वाढवता येत होती. आणि दुसरी गोष्ट अशी की लोखंडाचा वापर केल्यामुळं जे वृक्षांची तोड करून जमिनी लागवडीखाली आणण्याचं जे प्रमाण आहे ते वाढतं. म्हणजे समजा तांब्याची एखादं ताम्रपाषाणकालीन व्यक्ती समाज जो दगड किंवा तांब यांची कुऱ्हाड वापरून किती झाडं म्हणजे क्षेत्र लागवडी खाली आणू शकतं. म्हणजे त्याचं प्रमाण कमी असतं. तांबा मऊ धातू असतो त्यामुळे ते लाकडं वगैरे तोडण्यासाठी त्याचा कसा खूप परिष्कृतपणे वापर करता येत नाही. हं? पण याच्यामध्ये आपण बघतो की लोखंडाचा शोध लागल्यानंतर, लोखंडाचा वापर वाढल्यानंतर लोखंडी कुऱ्हाड ज्यावेळी आली तर या जमिनी लागवडी खाली आणण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलं. कारण जंगलांची तोड जी आहे ती मोठ्या प्रमाणात करता येऊ लागली. तर ही जी दोन गोष्टी ज्या आहेत, म्हणजे शेतीचा विस्तार आणि लोखंडाचा शोध या गोष्टींचा त्याच्यामध्ये खूप फायदा झाला. आणि ही जी संपूर्ण द्वितीय नागरीकरणाची, सेकंड अर्बनायझेशनची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला या गंगा आणि यमुना नदी यांचा जो प्रदेश आहे तिथं मोठ्या प्रमाणात झालेले आपल्याला दिसते. आणि दक्षिणेत पण नर्मदा नदीपर्यंत आपल्याला ही प्रोसेस घडलेली दिसते. आता याच्यातलं परत एक वैशिष्ट्य काय की याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हे जे जनपद होती या जनपदांचं मुख्य ठिकाण होती तिथं नागरीकरण व्हायला सुरुवात झाली. तिथं त्याच्यानंतर ह्या जनपदांतून एक दुसरी आणखी एक महत्वाची प्रोसेस घडलेली आपल्याला दिसते की या जनपदांच्या मधून महाजनपदांची निर्मिती झाली. आता महाजनपद म्हणजे काय, मोठं जनपद. महाजनपद, महा म्हणजे मोठं. पण हे याच्यात आहे की शक्तिशाली जनपदांनी आपल्या आजूबाजूची जनपद जे आहेत त्यांच्यावर वर्चस्व मिळवायला सुरुवात केली. ते आपल्या स्वतःला म्हणजे जोडून घेतलं आणि ही संपूर्ण भारतामध्ये 16 महाजनपद होती अशी माहिती आपल्याला या उपनिषदातून वगैरे मिळते. आता ह्या जनपदांचे जे मुख्य ठिकाणं असायची किंवा प्रादेशिक ठिकाणं असायची, प्रादेशिक केंद्र असायची, तर तिथं त्याचा कारभार करणारा लोकांचा वर्ग निर्माण झाला. म्हणजे जनपद मध्ये काय झालं की काही ठिकाणी राजा असलेलं महाजनपद निर्माण झालं. म्हणजे राजाला मदत करायला त्याचं मंत्रिमंडळ आलं, त्याचं सैन्य आलं, त्याचं प्रांतिक अधिकारी आले वेगवेगळ्या प्रांतात असलेले. त्याच पद्धतीनं काही ठिकाणी राजाची निवड सभा समिती करायच्या. तिथे देखील मात्र स्ट्रक्चर अशाच पद्धतीचं राहिलं की प्रांतिक ठिकाणी देखील काहीतरी केंद्र असायची. तर अशी जी वेगवेगळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह केंद्र निर्माण झाली ती देखील शहरीकरणाला एक प्रकारे कारणीभूत ठरली. दुसरी गोष्ट अशी की शेतीचं उत्पादन जसं वाढलं, आपापसात अंतर्गत व्यापार जो आहे शहरामधला, वेगवेगळ्या जनपदांच्या मधला व्यापार जो आहे तो वाढल्यामुळं, वस्तूंची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं व्यापारी केंद्रांचा देखील चांगला विकास झालेला आपल्याला दिसतो. आणि जशी लागवडीखाली येणारी जमीन जशी वाढली तशीच त्याच्यावर आधारित असलेल्या, म्हणजे फक्त उत्पादन घेणारे नाही, त्याच्यातून जे उत्पादन मिळतं आणि त्याच्या उत्पादनात भागीदारी नसलेला वर्ग देखील, कारागिरांचा असेल, सैनिकांचा असेल किंवा शहरात राहणारे इतर लोक असतील, तर त्यांचा वर्ग देखील मोठा वाढलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं हे जे अर्बनायझेशन आहे, शहरीकरण जे आहे ते आपल्याला या काळात वाढलेलं असं दिसतं. आणि ते दुसरं नागरीकरण असं त्याला म्हणतात. त्याचं वैशिष्ट्य काय, तर याच्यामध्ये वेगवेगळी कौशल्य असलेली लोक जे आहेत, समूह जे आहेत ते निर्माण झाले. म्हणजे याच्यामध्ये आता जी आपण वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आपण उत्तर वैदिक काळापर्यंत समजून घेतला, 4 वर्णात विभागणी झाली. आता या वर्णांमध्ये देखील
जाती व्यवस्था जी आहे ती देखील निर्माण झालेली आपल्याला दिसते. ही जी वेगवेगळी कौशल्य असलेले लोक होते त्यांच्या सुरुवातीच्या काळात व्यवसाय आधारित जाती निर्माण झाल्या आणि नंतर जन्म आधारित या जाती बनून गेल्या हळूहळू. जाती व्यवस्था जी आहे ती या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रस्थापित झालेली आपल्याला दिसते. आणि हे सगळं जसं मी म्हणाले की इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. आता याच्यातला पुढचा टप्पा जो आहे जसं मी म्हणालो की तत्वज्ञानात्मक जी काही चर्चा उपनिषदामध्ये झाली, म्हणजे मानवाचं अस्तित्व, परमेश्वराचं अस्तित्व, ही पृथ्वी का निर्माण झाली, समजा चंद्र सूर्य काय आहेत, असे जे प्रश्न याला माणसाला पडत होते या उपनिषदामध्ये त्याची चर्चा केलेली आहे. तर त्याच्यात ती जी सगळी वैचारिक घुसळण होती त्याच्यातून आपण असं बघतो की काही धर्मपंथ जे आहेत ते निर्माण झाले. मग त्यामध्ये जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, आजीविक पंथ होता, असे अनेक पंथ होते जे त्यांची नावं पण आपल्याला माहिती पण ते निर्माण झालेले होते आणि त्या काही काळाने नष्ट देखील झाल्या. पण एक मोठी वैचारिक घुसळण जी आहे ती या काळामध्ये भारतामध्ये झालेली होती. त्यातलं महत्वाचं जैन धर्म. भगवान महावीर यांनी जे 24 तीर्थंकर होते त्यांनी हा धर्म त्यांच्या संदर्भात ओळखला जातो आणि याच्यामध्ये अहिंसेला महत्व दिलेलं आपल्याला दिसतं. वैदिक कर्मकांडाला याच्यामध्ये विरोध केलेला होता. म्हणजे पशूंची मोठ्या प्रमाणात बळी या वैदिक यज्ञामध्ये वगैरे दिला जायचा. त्याला विरोध जो आहे तो या धर्माने केला आणि अहिंसेचा पुरस्कार केला. त्यामुळं आपल्याला असं दिसतं की हळूहळू नंतर वेदामध्ये जे पशुबळी दिले जायचे त्याचं प्रमाण कमी होत गेलं. आणि त्याचं दुसरं भौतिक कारण हे होते की पशुबळी मोठ्या प्रमाणात दिल्यामुळं शेतीसाठी आवश्यक असलेले जे पशु आहेत त्यांची उपलब्धता कमी होत होती. त्यामुळे त्याचा काय म्हणतात नकारात्मक प्रभाव जो आहे तो शेतीवर देखील पडायचा. तर अहिंसेचं तत्व जे आहे ते जैन धर्मानं पुढे आणलं आणि त्याच्यामध्ये परत हे जी चर्चा जी आहे उपनिषदाची तत्वज्ञानाची चर्चा म्हणजे परमेश्वर आहे की नाही याबद्दलचा संभ्रम आहे जे अनेकांतवाद असं त्याला म्हणतात. तर ते अनेकांतवाद जो आहे तो त्याच्याबद्दल देखील जैन धर्मामध्ये त्याच्याबद्दल मांडणी केलेलं आपल्याला दिसतं. दुसरा जो धर्म आहे तो बौद्ध धर्म. बौद्ध धर्माने देखील या कर्मकांडांना विरोध केला आणि दुःखाची कारण शोधण्याचा गौतम बुद्धांनी प्रयत्न केला आणि त्यातून दुःखाची जी कारण त्यांना मिळाली त्याच्यापासून दुःख निवारणाचा मार्ग जो आहे तो देखील गौतम बुद्धांनी सांगितलेला आपल्याला दिसतो. तर याच्या संदर्भातली जी शिकवणुकीच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती आपल्या पुस्तकामध्ये केलेली आहे. पण या दोन धर्माचं आणि एक महत्वाची गोष्ट अशी की यापूर्वीचा जो वैदिक धर्म जो अस्तित्वात होता त्याच्यामधल्या काही कर्मकांड किंवा त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी होत्या वर्णव्यवस्था असेल तर या संदर्भात याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका आणि मुख्यतः त्याच्या विरोधातली भूमिका जी आहे ती आपल्याला या जैन धर्म आणि बौद्ध धर्म याच्यामध्ये मांडलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. तर हे आपल्याला दुसरं नागरीकरण आणि राईज ऑफ हेटेरोडॉक्स रिलीजन त्याच्यामध्ये आपल्याला या घटकामध्ये आपल्याला हे माहिती बघायची आहे. कोणाला काही शंका आहे याच्याबद्दल काय मत मांडायचं आहे?
चला नेक्स्ट घेऊ. सर नेक्स्ट घ्या. हा. शेवटचं आहे ना सर चौथं? हो हो. तर चौथा जो ओके, ठीक घटक आहे तो मौर्यन एम्पायर. आता ह्याच्यामध्ये एम्पायर असा शब्द आलेला आहे. आता पण आपण महाजनपद म्हणत होतो. आता साम्राज्य या अर्थानं हे म्हटलेलं आहे. साम्राज्याचा अर्थ काय असावा असं तुम्हाला वाटतं? कोण सांगेल? साम्राज्य म्हणजे काय अपेक्षित आहे? आणि साम्राज्य असण्यासाठी काय काय लागतं? सांगा. काय तुम्हाला जे वाटतं ते सांगा. साम्राज्य म्हणजे सर एका शासकाखाली अनेक स्वतंत्र राज्य किंवा एखादा प्रदेश तयार केलेली एक सत्ता असते किंवा एखादा प्रदेश असतो जे की एखाद्या सम्राटानं ती काबीज केलेली असते. बर काबीज म्हणण्यापेक्षा सर त्याने स्वतःच्या शासनाखाली ती आणलेली असते. बर काय वैशिष्ट्य काय असतं त्याचे? त्याची वैशिष्ट्य म्हणजे ते कसं असतं सर, ते विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित असतं. जसं की आता समुद्रकिनारी असलेले बेट त्यांचं एक विशिष्ट साम्राज्य असतं, किंवा त्यांचा एक विशिष्ट सीमा क्षेत्रातला प्रदेश म्हणूया आपण. पण त्यांचं एक राजकीय क्षेत्र जसं तो विशिष्ट राजा, मौर्य राजकाळाचं जसं असतं काळातील त्या राजाचं साम्राज्य, म्हणजे त्यांची एक कार्यक्षेत्र जसं की आपल्या गावाची किंवा आपल्या घराची हद्द म्हणतो ना आपण सीमा, तसं त्या एखाद्या शासकाची एखाद्या व्यक्तीची सीमा क्षेत्र म्हणजे ते वैशिष्ट्य साम्राज्य असं म्हटलं जाईल. मग याच्यामध्ये बरीच सर होती. आता ब्रिटिशांचं साम्राज्य होतं, रोमनांचं होतं, मौर्य काळात होतं, मराठा साम्राज्य सुद्धा आता होता मोठ्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये स्थापन झालेला. मुघल साम्राज्य त्याच्या अगोदरचा होता. अशी सर बरीच उदाहरणं असतील. बरोबर सर काय? नाही खरं आपण जनपदांची चर्चा केली त्यावेळी जनपदांच्या संदर्भात पण आपण असं म्हटलं की जन म्हणजे जनतेचे जे कुळ आहे त्याचा वावर ज्या प्रदेशात आहे त्याला जनपद असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ त्याच्या सीमा काहीतरी ठरवल्यात त्यांनी. सीमा हा प्रश्न थोडा वेगळा पडतो. साम्राज्यांच्या माध्यमाबद्दल दोन गोष्टी आपल्याला दिसतात की पहिल्यांदा आपण हा साम्राज्य शब्द वापरतो. म्हणजे महाजन पद्धत जी आहे ती आहेत पण ती खूप परिष्कृत पद्धतीची राज्य नाहीये. म्हणजे स्टेट फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो, राज्यांचा उदय किंवा राज्यांची निर्मिती. आता राज्य म्हणलं की आपण परत कन्फ्युज होतो. आपलं महाराष्ट्र राज्य हे असं राज्य नाही. राज्य म्हणजे राजसत्ता किंवा राजसत्ता म्हटली की परत फक्त राजाची सत्ता नाही, त्याच्यामध्ये काही वेळा प्रजासत्ताक असू शकतात, काही सभा समितीच्या माध्यमातून निवडून लोकनियुक्त असलेले पण राजे असायचे. तर ही जी राज्य जी असायची ती निर्माण होण्याची प्रक्रिया, त्याच्यामध्ये परत मुद्दा असा आहे की निर्माण होताना त्याच्यामध्ये एक विशिष्ट विचारसरणी असायला पाहिजे. आणि ती विचारसरणी जी आहे ती विचारसरणी म्हणजे अशी मांडलेली असायला पाहिजे. त्याचा एक मांडले मग ती काही वेळा काय होतंय की त्याच्या सोबत त्याची रचना होते किंवा तो स्थापन झाल्यानंतर त्याच्या मागचा विचार जो आहे तो काही वेळा स्पष्ट केलेला असतो. तर ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा जी आहे ती मौर्य साम्राज्याच्या बाबतीत मिळते. म्हणजे भारतामधलं स्टेट फॉर्मेशन जे आहे ते पहिल्यांदा राज्य, ज्याला एक इतिहासकार ज्याला राज्य म्हणून जी संकल्पना वापरतात ती पहिल्यांदा भारतामध्ये मगधचं जे राज्य होतं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि या मगधच्या राज्यापासूनच पुढं मौर्य साम्राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. आता हे मगध मध्येच का राज्य निर्माण झालं? मगध हे मगधनं मोठ्या प्रदेशावर स्वतःची सत्ता निर्माण केली. याचं काय कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतंय? का मगध मध्ये आपलं जे साम्राज्य आहे, आजचा जो बिहार झारखंड हा जो प्रदेश आहे, इथं पहिल्यांदा भारतातलं साम्राज्य म्हणा किंवा राज्य म्हणा ते पहिल्यांदा तिथं स्थापन झालं, त्याचं काय कारण असेल?
काय वाटते तुम्हाला काय कारण असावं? नदीकाठ असल्यामुळे तुम्ही तिथं आता मोठ्या बोलला ना प्रमाणात मयूर साम्राज्य फर्स्ट मौर्य साम्राज्य होतं. नाही नाही. दीपिका बोला, तुम्ही सांगत होता काहीतरी. दीपिका बोला, तुम्ही काहीतरी सांगत होता. हा सर, नदीकाठ असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात लोकवस्ती निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्यामुळं तिथं साम्राज्याची निर्मिती झाली आणि मगध हे एक मोठं असं काय म्हणतात राज्य निर्माण झालं. बरं, नदी असली की लोकवस्ती वाढते. हा, फुलण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती उपलब्ध होते ना. म्हणजे लोकांना हो सर. नदी असेल तर म्हणजे पाणी जास्त प्यायला मिळतं म्हणून लोकांची वाढ होते. नाही सर, मी थोडस संकल्पना सांगू का मगध राज्याच्या संदर्भात? हा बोला बोला. माईक बंद आहे बहुतेक तुमचा, बोला. झारखंडची स्टडी केली सर. हा हॅलो. हा बोला. तर सर, मगध जे राज्य होतं किंवा ते साम्राज्य होतं ना, तर त्याच्या पाठीमागे जर ते निर्माण होण्यापाठीमागचं जर कारण बघितलं तर भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती ही कारणीभूत ठरते. कारण भौगोलिक परिस्थिती तर अशी होती की नदीकाठी पाण्याचं प्रमाण त्यांना मिळायचं, म्हणजे जसं की त्या नद्यांच्या इतर उपनद्या त्यांच्या खोऱ्यामध्ये सुपीक जमीन सापडायची, गाळाची माती वगैरे यायची, म्हणून त्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढायचं आणि शेतीचं उत्पन्न वाढलं की त्यांची आर्थिक स्थिती भक्कम व्हायची. आणि त्या आर्थिक स्थितीवरती त्यांनी लष्कर वाढवण्याचं काम केलं सुरुवातीला. मग त्याच्यात भरपूर त्यांना सोनं, तांबे, आता झारखंडमध्ये जे काही सध्या मिळते सर, जमिनीमध्ये भूगर्भामध्ये जे मिळतंय ना, हे झारखंडमधील काही भौगोलिक परिस्थितीमध्ये जे काही मिळतं त्या परिस्थितीवरती आदानींनी बऱ्याच पद्धतीने आता डोंगर वस्त्या वगैरे सगळ्या भुईसपाट केली. त्याचं कारण का, की त्याच्याकडे भरपूर त्यावेळेला होतं आणि त्यावेळेला पासून तिथं उत्पन्न जास्त मिळायचं. त्यामुळे ते मगध राज्याची तिथूनच एक प्रकारची जसं की आता म्हणतो देशाची आर्थिक राजधानी मुंबई म्हटलं जातं, तसं मगध राज्याच्या किंवा साम्राज्याच्या कालावधीमध्ये झारखंडला किंवा सध्याचा आता आपण म्हणतो की पटना असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी सर जास्त आर्थिक राजधानी त्यावेळी म्हटलं जाईल, म्हणजे त्याच्यामुळे विकास झाला सर, आर्थिक स्थैर्य निर्माण झालं. बर, अजून कोण काही सांगू शकतं? बरेच मुद्दे बरोबर आहेत. अजून कुणाला काही ऍड करायचं आहे? मगध मध्ये पहिल्यांदा राज्य व्यवस्था येणं किंवा राज्य स्थापन होणं किंवा तिथे साम्राज्य निर्माण होणं, त्याच्यामागचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ना, ते आहे त्याची भौगोलिक स्थान. त्याचं ते राज्य जे काही निर्माण झालं ते इकडे दक्षिणेकडून एखादं का राज्य निर्माण झालं नाही, किंवा इकडं पंजाब वगैरे भागातनं राज्य का निर्माण नाही झालं. हा महत्वाचा मुद्दा ठरतो. कारण त्याचं भौगोलिक स्थान जे आहे ते खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे काय तर नदीचा जो सुपीक प्रदेश आहे, गंगा नदीच्या पूर्वेकडचा प्रदेश जो आहे तो जास्त सुपीक आहे. म्हणजे आजचा बिहार, झारखंड वगैरे हा जो प्रदेश आहे हा मोठ्या प्रमाणात सुपीक आहे. दुसरी गोष्ट अशी की या प्रदेशामध्ये छोटा नागपूरचा पठार आहे. छोटा नागपूरचा पठार कशासाठी प्रसिद्ध आहे, कोणी सांगू शकेल? छोटा नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे?
लोह खनिजासाठी सर. हा, तर लोखंड जे आहे, लोह खनिज, त्याच्यापासून जे लोखंड आपण काढून बनवलं जायचं, तर ते छोट्या नागपूरमध्ये सुरुवातीच्या खाणी ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या. त्यामुळे लोखंडाचा सोर्स जो आहे तो या मगधच्या राज्याकडं होता आणि त्यातून त्यांचं जे सैन्य आहे ते म्हणजे मजबूत सैन्य, शक्तिशाली सैन्य हे त्यामुळे निर्माण झालेलं होतं. दुसरं, जसं मी मगाशी म्हणालो की लोखंडाचा उपयोग हा शेतीमध्ये, लोखंडी फाळ जो आहे नांगराचा वापर करताना कसा वापरला जायचा, त्यामुळे शेतीची सुपीकता जी आहे ती या प्रदेशामध्ये वाढलेली होती. त्यातून अतिरिक्त उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. अजून एक कारण आहे की ही जो नदी आहे, नद्या ज्या होत्या त्याचा वापर जो आहे तो ये जा करण्यासाठी आणि त्याच्यातनं पुढं समुद्रापर्यंत जाण्यासाठी, म्हणजे जल जल काय म्हणता येईल त्याला, नौकानयन म्हणजे नेव्हिगेशन त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे. जल वाहतुकीसाठी त्याचा वापर केला जात होता या नद्यांचा. तर याच्यामुळे काय झालं की अशा अनेक काही पोषक गोष्टी होत्या त्या आपल्याला मगधमध्ये दिसतात आणि त्यामुळे मगधचे साम्राज्य शक्तिशाली झालं. मग नंतर हे मगधचं साम्राज्य आहे चंद्रगुप्त मौर्य याने जिंकून घेतलं आणि ते जिंकून घेतल्यानंतर त्यानं त्याला मौर्य साम्राज्याचं स्वरूप दिलं. चंद्रगुप्त बरोबर जे काही अजून एक नाव येतं ते आहे विष्णुगुप्त किंवा चाणक्य याचं येतं आणि चाणक्याचं नाव येताना सोबत अर्थशास्त्र ह्या ग्रंथाचा उल्लेख येतो. हा अर्थशास्त्र ग्रंथ जो आहे तो भारतामधला पहिला ग्रंथ आहे जो पॉलिटिकल, त्याचं नाव जरी अर्थशास्त्र असलं, इकॉनॉमिक बद्दल नाहीये, तर तो राज्य व्यवस्थेबद्दलचा ग्रंथ आहे. आणि हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये मौर्य साम्राज्य नेमकं कशा पद्धतीनं काम करत होतं त्याच्या संदर्भातली इत्थंभूत माहिती जी आहे ती आपल्याला मिळते. की याच्यामध्ये प्रांतिक प्रशासन आहे, म्हणजे केंद्रीय प्रशासन आहे, राजा, त्याचं मंत्री परिषद, त्याच्यातले वेगवेगळे अधिकारी मंत्री, त्यासोबत प्रांतिक प्रशासन आहे, तिथले अधिकारी आहेत, सैन्य व्यवस्था आहे, सैन्यातले अधिकारी आहेत, किंवा राजाने म्हणजे जे राज्य व्यवस्था आहे त्यांनी लोकांसाठी कुठल्या योजना वगैरे राबवायच्या आहेत त्याच्यासाठी काही अधिकारी नेमलेले आहेत, तर त्याची माहिती आपल्याला मिळते. परराज्य जे आहेत त्यांच्याशी नेमका कशा पद्धतीने संबंध ठेवायचा, तिथं आपले वकील, अँबॅसेडर म्हणतात तुम्ही, राजदूत वगैरे कसे पाठवायचे किंवा गुप्तहेर कसे पाठवायचे तिथं, त्याच्याबद्दल माहिती आहे. राजानं आपलं वर्चस्व आपल्या साम्राज्यात राहावं याच्यासाठी काय नेमकं पावलं उचलायला हवीत, कुठली व्यवस्था लावायला हवी, याची माहिती आपल्याला अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मिळते. तर त्याच्यामुळे काय होतं की एक राज्य व्यवस्था कशी चालवायची याचा एक विचार जो आहे तो देखील अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये आपल्याला मिळतो. आणि मग ज्यावेळी याला आपण साम्राज्याच्या स्वरूपात बघतो, साम्राज्य हा आपण ज्यावेळी जनपद म्हणालो त्यावेळी जनपद म्हणजे एका कुळाच्या संदर्भात होतं. महाजनपदामध्ये अनेक कुळं आपल्याला दिसतात, पण ज्यावेळी साम्राज्य आपण म्हणतो त्यामध्ये अनेक कुळं असतील, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रदेश असतील, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक असतील, हे सगळे त्या साम्राज्याचा भाग असतात. साम्राज्य हे जसं भौगोलिक विस्ताराच्या संदर्भात साम्राज्याचा विचार केला जातो तसाच तो त्याच्यामधल्या वैविध्याच्या संदर्भात देखील विचारात घेतला जातो. म्हणजे एक स्वरूपाचे एकच भाषा बोलणारे लोक असतील आणि खूप मोठा प्रदेश असेल तरी त्याला साम्राज्य नाही म्हणता येईल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक असतात. तिथला जो केंद्रीय सत्ता आहे त्याचा प्रांतिक सत्तांशी संबंध असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी व्यवस्था असायला पाहिजे, केंद्रीय सत्तेची व्यवस्था, प्रांतिक सत्तेची व्यवस्था असायला पाहिजे. ह्या ज्या प्रमुख केंद्र आहेत ती प्रांतिक असतील, प्रांतिक केंद्र असतील, त्याच्यामधले आणि काही स्थानिक पातळीवरची महत्वाच्या शहरं असतील, नगरं असतील, व्यापारिक जागा ठिकाणं असतील, हे सगळे रस्त्यांनी जोडलेले असतील. त्याच्यामध्ये संदेश वहनाची सुविधा त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पहिल्यांदा मौर्य साम्राज्यामध्ये
दिसतात. तर त्यामुळे मौर्य साम्राज्य हे भारतातलं पहिलं साम्राज्य हे म्हणून मानलं जातं. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो अशोक आणि त्याचा धम्म. तर सम्राट अशोक हा मौर्य साम्राज्यावर सत्तेत आला आणि आल्यानंतर पुढच्या काळात कलिंग बरोबर ज्यावेळी युद्ध झालं त्यामधला सगळा हिंसाचार वगैरे पाहून अशोकचं मत परिवर्तन झालं आणि अशोकनी बौद्ध धम्म स्वीकारला. आणि त्यानंतर आपल्याला असं दिसतं की म्हणजे सहिष्णू पद्धतीचं जीवन, अहिंसा या गोष्टींचा अशोकनी प्रसार केलेला आपल्याला दिसतो. आणि त्याचे जे सगळे विचार होते, अशोकचे विचार जे होते ते आपल्या जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांनी अनेक शिलालेख जे आहेत ते आपल्या साम्राज्याच्या विविध भागामध्ये कोरलेले आपल्याला दिसतात. ते दगडावर ब्राह्मी लिपीमध्ये ही सगळी शिलालेख जे आहेत ते कोरलेले आपल्याला दिसून येतात. तर अशोकच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाला. भारतात अनेक ठिकाणी म्हणजे बौद्ध धर्माची स्थळे निर्माण झालेली आपल्याला दिसतात. लेणी निर्माण झालेली पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसतात. कारण प्रसार मोठ्या प्रमाणात अशोकच्या काळात झालेला होता. स्तूप काही अशोकच्या काळामध्ये उभे राहिलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर अशोकच्या काळात हे जे शिकवणुकीचा प्रसार जो आहे तो आपल्याला या साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आजचा इंडोनेशिया, सुमात्रा वगैरे या भागामध्ये देखील त्याचा आपल्याला प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. तर हे आपल्याला याच्या संदर्भात बघायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो मौर्यन ऍडमिनिस्ट्रेशन नेचर आणि स्ट्रक्चर. म्हणजे मी जसं आता आपण बोलताना बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या की त्याच्यामध्ये आपण असं बघतो की मौर्य साम्राज्याचं प्रशासन जे आहे ते केंद्रीय प्रशासन आणि प्रांतिक प्रशासन. मग केंद्रामध्ये सम्राट असेल, त्याचं मंत्री परिषद असेल, त्याचं मग सेनापती असेल, त्याच्यातले काही अधिकारी असतील. म्हणजे विशेषतः धम्म महामात्य जो असतो तो धर्माच्या संदर्भातले निर्णय घेत असतो. किंवा सीताध्यक्ष जो असतो ते जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी ज्या चांगले योजना ज्या आहेत तो त्याच्या मार्फत केलेल्या जायच्या. म्हणजे याच्यामध्ये परत जमीन लागवडीखाली आणण्यासाठी राज्याकडनं प्रयत्न केले जायचे. तसंच जे टॅक्स कलेक्शन आहे, कर व्यवस्था आहे ती चांगली राबवण्यासाठी देखील प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. तर हे जे मौर्य साम्राज्याचं स्वरूप आणि त्याची जी काही व्यवस्था आहे त्याची माहिती आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर त्यातून तुम्ही वाचू शकता. तुम्हाला काही शंका असतील तर सांगा. आता आपण इथं थांबूया. सर, एक शंका होती. बोला ना. की जेव्हा 3ऱ्या शतकापर्यंत भारत बघतो, इतिहास बघतो, तर हा इतिहास आपण फक्त आर्यावर्त ह्या भागातच बघतोय. म्हणजे भारत ह्या प्रदेशातच बघतोय. त्याला पॅरलल असं काही राज्य, मग ते जनपद स्वरूपात असो, महाजनपद स्वरूपात असो किंवा साम्राज्य स्वरूपात असो, ती दक्षिणेकडे काही विकसित झाली होती का? त्यांचा काही इतिहास आहे का? किंवा तसा इतिहास असेल तो आपल्या सिलेबसला आहे का? 3ऱ्या शतकापर्यंतचा दक्षिणेकडच्या राज्यांचा इतिहासच आपल्याला नाही. याचं कारण हे आहे की मागच्या सेमिस्टरला आहे ना, म्हणजे BA 3rd इयरला तर त्याचं 2 भागात विभागणी आहे. आणि 3ऱ्या शतकापासून इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून इसवी सनाच्या 4थ्या शतकापर्यंत जे काही काय म्हणता येईल त्याला आपण प्रादेशिक राज्य निर्माण झाली आणि गुप्त साम्राज्याचा वगैरे ह्या सगळा भाग जो आहे तो त्या काळामध्ये झालेला आहे. पण हा जो ट्रान्झिशनचा पिरियड आहे ना, म्हणजे राज्य स्थापना या अर्थानं यांनी ते घेतलेला असावा सिलेबस करताना. बाकी जे चोल पांड्य वगैरे
हा, हे माझी शंका तीच हा. होती की ते सोनपांडे वगैरे ते तसे सिव्हिलाइज्ड हो ते आणि ते मौर्यांना BA मला मध्ये वाटतं झाले. पॅरलच. नाही पॅरलल नाहीये बहुत थोडं नाहीये. बर. हा ते थोडं नंतरच्या काळामध्ये जास्त चालू होतं. अच्छा अच्छा. हा हा. हम्म. दक्षिणेमध्ये चालेल सर, थँक्यू महाजनपदांच्या सर. मध्ये पण एका महाजनपदाचा उल्लेख मिळतो. बहुतेक अश्मक नावाचं महाजनपद होतं. तर त्याचा उल्लेख दक्षिणेच्या बाजूने विंध्य पर्वताच्या नंतरच्या काळाबद्दल. आणि परत दुसरा एक मुद्दा आहे म्हणजे त्यामध्ये बघा म्हणजे इतिहासकार ज्यावेळी मांडतात ना तर ते एकतर पुराव्यांच्या याच्यावर मिळतात. म्हणजे काही गोष्टी अस्तित्वात असतील आणि त्याचे पुरावे नसतील लिखित पुरावे तर बऱ्याचदा नाही येतात. सर, तर मी हा का विचारलं हम्म. ह्याचं कारण असं की मोहेंजोदडो हरप्पा संस्कृतीच्या ज्या काही फुटप्रिंट म्हणत होतो मगाशी मी, त्या हम्म. फुटप्रिंट तामिळनाडूच्या काही भागांमध्ये आढळलेले आहेत. हो आता मग तसं जर त्याच्यामध्ये पण असं हा नाही तसं जर मला असेल तर तिथं हा सिव्हिलायझेशन सुरू झालंच असणार की. नाही हा हा परत ते मी मगाशी म्हटलं तसं राजकीय परत त्याच्यामध्ये आहे कारण ते जे काही आता नाही, मी आर्किओलॉजिकल आर्किओलॉजी साईट किंवा इतिहासाच्या दृष्टीने सांगतोय सर. नाही आर्किओलॉजीच सांगतो मी. आता तामिळनाडूमध्ये हम्म. एका आर्किओलॉजिकल साईटच्या बाबतीतला वाद चालू आहे. हा, तिथलं हा जे हा काही उत्खनन झालं वगैरे आणि त्याच्या संदर्भात तर हे हा हा हा. क्लेम काउंटर क्लेम चालू आहे. माझं जे म्हणणं होतं नाही की हम्म. हे जे माहिती जी आहे मौर्य साम्राज्यातली हा माहिती मौर्य साम्राज्याच्या संदर्भातली इतिहासकारांना मिळणारी माहिती ही त्या अर्थशास्त्र ग्रंथातून मिळते. आणि दुसरी गोष्ट अशी की या ज्या जातक कथा किंवा बौद्ध धर्माशी संबंधित जे साहित्य आहे किंवा जैन धर्माशी संबंधित साहित्य आहे त्यातून मिळणारी माहिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात या भागाच्या मौर्य काळाच्या संदर्भात आपल्याला मिळते. हा जसं परत ते महाजनपदांची जी माहिती आहे ती पण आपल्याला या उपनिषद किंवा बौद्ध ज्या साहित्य जे आहे हा त्याच्यातनं मिळते. तर तो जो सोर्स असला की त्याच्यावरची चर्चा जास्त असं असं ते थोडं त्याचं स्वरूप होऊन जातं. त्यामुळे ते फोकस मध्ये राहतं असं एवढंच माझं म्हणणं. बाकी चालेल सर, नंतर थँक्यू सर. ज्यावेळी संगम साहित्य ज्यावेळी तयार होत म्हणजे त्याच्याबद्दल जी काही चर्चा येते कारण तमिळ लोकांचा खूप हजारो वर्षापासून आपली संस्कृती आहे तमिळ भाषा आहे असं त्यांचं मत आहे. आणि त्याच्यामुळे संगम साहित्य ज्यावेळी येतं तर त्याच्यामध्ये ही सगळी माहिती मिळायलाच हवी. मग दक्षिणेमध्ये नीलकंठ शास्त्री वगैरे लोकांनी त्याच्यावर चांगलं काम केलेलं आहे. चोलाज नावाचा त्यांचा ग्रंथ आहे तो खूप प्रसिद्ध आहे. हम्म. तर तसं त्याच्यावर पण काम झालेलं आहे. आपल्या सिलेबस मध्ये ते नाहीये एवढंच फक्त विषय. ओके सर, थँक्यू. हा, हा. अजून काही शंका आहे? बोला. हॅलो सर. तर तुम्ही टायमिंग 3:30चं दिलं होतं आणि तुम्ही लवकर घेतलंय असंच हो असणार आहे का परत? नाही नाही मी सुरुवात करताना सांगितलं की आजच्या दिवस मी ते सकाळी घेतले उद्यापासून 3:30 वाजता होईल दुपारी. ओके सर. बोला. सर अश्मक हे महाजनपद आहे ना दक्षिण हा भारतातील आहे ना सर, मग ते आपल्या पैठण मध्ये काहीतरी त्यांचा उल्लेख आहे असं हा ऐकायला म्हणजे बरोबर. पैठण मध्ये त्यांचे केंद्रस्थान होतं का म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आता? असं म्हटलं जातं त्याच्या त्याच्या बघा, असं म्हटलं जातं कारण आपल्याकडे ते माहितीचे सोर्सेस खूप मर्यादित असतात. म्हणजे काही उपनिषद असतील किंवा बौद्ध जातक कथा वगैरे असतील साहित्य असेल त्यातली ही माहिती मिळते. विंध्य पर्वत जे आहे म्हणजे ज्याला आपण हा. त्याच्या पलीकडचा भाग म्हणजे दक्षिणेचा भाग त्याच्यामध्ये अश्मक नावाचं महाजनपद आहे इतकी माहिती मिळते. बाकी जे महाजनपद आहेत समजा ती राज्य आहेत ते महाभारतामध्ये आपण काही ऐकतो अंग देशाचा उल्लेख मिळतो. त्याच्यानंतर अनेक अशा गोष्टी ते चेदी साम्राज्य आहे शिशुपालाचं असे जे सगळे उल्लेख मिळतात हे सगळे असं थोडं रिफ्लेक्ट होत असतं सोर्सेस मध्ये. इतिहासामध्ये काय असतं की ज्या सगळी माहिती जुनी असते ती काही वेळा साधनामध्ये मिळतं मग नंतर ते पुसट होत जाते अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. तर विंध्य पर्वताच्या दक्षिणेला फक्त अश्मक नावाच्या महाजनपदाचा उल्लेख मिळतो. ओके.
मग सर महाभारतामध्ये विदर्भाचा उल्लेख आहेच की हो ना, नल दमयंती कथानकात. बरोबर. त्याची रचना मग आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये कधी मिक्स कधी काय काय झालं याच्याबद्दल ते वेगळं अभ्यासाचा विषय आहे. येस म्हणजे येस येस सर येस सर. हा, तर त्याच्यात तो एक वेगळा विषय म्हणजे महाजनपदाचा हे महाभारताचा आणि रामायणाचा रचना काळ आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या नंतरच्या काळात आल्या त्याच्या वेगवेगळ्या व्हर्जन्स जे आहेत, तर तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. सगळ्यांना माहित असतं म्हणून भांडारकर इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे पुण्यामध्ये, ते महाभारतावर काम करतात. ते असं जे काही मिक्स झालेलं आहे, कुठल्या गोष्टी कधी मिक्स झाल्या हे पण ते आयडेंटिफाय करतात त्यांच्या संशोधनात. चला, अजून अजून कुणाला काही शंका आहे, काही मत मांडायचं आहे? ठीक आहे, तर काही शंका नसतील तर आपण थांबूया आणि उद्या मात्र आपण दुपारच्या वेळी आपलं संपर्कसत्र घेऊया. ठीक आहे, 3:30 वाजता. ओके, चालेल. तुम्ही सर्वजण ओके सर, थँक्यू सर. हा थँक्यू. तुम्ही सर्वजण आजच्या संपर्कसत्रामध्ये जॉईन झाला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद. ठीक आहे.